कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? स्मार्टली अभ्यास करताय ना? खूप दिवसांपासून अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती की सर, जसं तुम्ही एमपीएससी, एसएससी, पोलीस भरती, तलाठी या सर्व परीक्षांचे PYQ घेता, त्याच पद्धतीने TET साठी पण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स घ्या की जेणेकरून आम्हाला एक एक्झाममध्ये बूस्ट मिळेल. तर तुम्हा सर्वांच्या डिमांडमुळे आज आपण TET 2025 मध्ये जो पेपर झाला होता त्याचे मॅथ्सचे PYQ सोडवणार आहोत. एक लक्षात ठेवा की हे लेक्चर फक्त प्रश्न सोडवण्यासाठी नाहीये, तर त्याच्या मागचं लॉजिक, शॉर्टकट आणि एक्झाममध्ये टाइम कसा वाचवायचा या संबंधी हे लेक्चर आहे. म्हणून आजचं हे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. नमस्कार, माझं नाव विजय वाघ आणि विजयपथ अकॅडमीच्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया TET 2025 चे PYQ मॅथ सेक्शनचे. तर आता त्यातील पहिला प्रश्न बघा तुमच्या समोर आहे. बघा आता पहिला प्रश्न काय आहे. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती? आता TETचा अभ्यास करणारे मराठी मीडियमचे पण आहेत आणि इंग्लिश मीडियमचे पण आहेत, म्हणून मी मराठी आणि इंग्लिश असे दोन्ही प्रश्न बोर्डवर घेतलेले आहेत. तर त्या पद्धतीने इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटने ते पाहून घ्या. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन माझं मराठीमध्ये असणार, मध्ये मध्ये मी इंग्लिशचा वापर करेन. काय म्हटलेलं आहे बघा, वर्तुळ दिलेलं आहे. आता हे जे आहे हे परीक्षेमध्ये दिलेलं नाहीये, समजून घ्या. केंद्रीय कोन म्हणजे काय असतं, तर हा पूर्ण सर्कल असणार, पूर्ण वर्तुळ असणार आणि हे पूर्ण वर्तुळ हा एक पूर्ण कंस असतो, पूर्ण आर्क असतो. कंस म्हणजे इंग्लिशमध्ये आर्क. त्यांनी काय म्हटलेलं आहे, केंद्रीय कोनाचे माप 125 अंश. म्हणजे काय केलं, सेंटर पासून एक कोन काढला, सेंटर पासून, म्हणून त्याला केंद्र म्हणतात, केंद्रीय कोन तो काढला आणि त्याच्याशी संलग्न जो कंस असतो ना, जो आर्क असतो त्याला कंस म्हणणार. मला सांगा, हा पूर्ण सर्कल किती डिग्रीचा असतो, तर तो असतो 360 डिग्रीचा. 360 डिग्री. त्यातला सेंट्रल अँगल दिलेला आहे तुम्हाला 125. बघा आता हा 125 डिग्रीचा दिलेला आहे. 125 डिग्री सेंट्रल अँगल आहे. तर मला सांगा, हा जो उरलेला कोन असणार, हा अँगल असणार किती असणार, तर तो 360 वजा 125 असणार. 360 मधून 125 मायनस झाले, किती उत्तर येणार, ते उत्तर येणार 235 डिग्री. पण हा तर अँगल झाला 235 डिग्री. तुम्हाला काय विचारलंय, विशाल कंस, इंग्लिशमध्ये मेजर आर्क हे विचारलंय. या अँगलच्या संलग्न करस्पॉन्डिंग हा जो आर्क आहे ह्याला म्हणणार मेजर आर्क. आणि जर अँगल 235 डिग्री असेल तर तो आर्क पण 235 डिग्रीच असणार, जे आहे ऑप्शन क्रमांक 2. आहे की नाही? सिंपल सांगा. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हे लक्षात ठेवा. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न आकृतीवर आधारित आहे. प्रश्न बघा, खालील आकृतीतील पंचकोनी चिती. पंचकोन म्हणजे ज्याच्यामध्ये 5 कोन असणार, 5 अँगल असणार आणि चिती याचा अर्थ 3D इमेज आहे ती. शिरोबिंदूंची संख्या, शिरोबिंदू म्हणजे वर्टायसेस, यांची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत. पृष्ठ म्हणजे सरफेसेस. आता बघा, तुम्हाला इथे पंचकोन दिसतोय. आता हा पंचकोन जो आहे, पेंटागॉन म्हणतो आपण त्याला, ह्याच्यामध्ये शिरोबिंदू किती आहेत, 5. बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. सेम तसेच खाली पण असणार, कारण ही 3D इमेज आहे. मग 5 अधिक 5, एकूण शिरोबिंदू किती असणार, 10 वर्टायसेस. ही शिरोबिंदूंची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आता पृष्ठ बघा किती आहेत, हे तुम्हाला 1 दिसतंय, बरोबर खाली अजून एक असणार, 2 झालं. त्या साईडला 3 आणि 4, बघा त्या साईडला 3 आणि 4, नंतर हे 5, हे 6 आणि हे 7. थोडंसं इमॅजिन करा, म्हणजे पृष्ठांची संख्या 7 आली, बरोबर, पृष्ठभाग 7 आले, सरफेसेस 7 आले आणि वर्टायसेस 10 आल्या. तुम्हाला काय विचारलंय, शिरोबिंदूंची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे 10 हे 7 पेक्षा कितीने जास्त आहे. कितीने जास्त आहे, तर 3 ने, म्हणजे 10 वजा 7, उत्तर 3 ने येणार. पण आता समजून घ्या, आता हे पंचकोन आहे, थोडंसं इमॅजिन करू शकलात. षटकोन असेल, सप्तकोन असेल, अष्टकोन असेल, लक्षात येत आहेत का? त्यावेळेला तुम्हाला इमॅजिन करणं अवघड जाईल. मग त्यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला काय आहे, जेव्हा असा डिफरन्स काढायचा असतो तेव्हा फॉर्म्युला असणार n-2. हे फक्त लक्षात ठेवा, n-2. आता याच्यात n म्हणजे काय, n म्हणजे पंचकोन असेल तर n 5 घ्यायचा, षटकोन असेल म्हणजे हेक्सागोन असेल तर 6 घ्यायचा, हेप्टागॉन म्हणजे सप्तकोन असेल तर हे 7 घ्यायचं. अशा प्रकारे
मग मला सांगा आता ह्याच्यामध्ये पंचकोन होता ना, मग एन किती घेणार तुम्ही? एन 5 घेणार. आणि हे 2 तर तसंच आहे, 5 वजा 2 उत्तर किती येणार? 3. तेच उत्तर आलं बघा आपलं. म्हणजे याच्या जागी जर षटकोन असता आणि सेम प्रश्न विचारला असता की पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, 6 वजा 2 उत्तर 4 आलं असतं. हेप्टागोन असता, सप्तकोन असता, 7 वजा 2 उत्तर 5 आलं असतं. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे अशा प्रश्नांमध्ये. येते का लक्षात? तर हा होता प्रश्न क्रमांक 2. जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा अजून एक प्रश्न जो आकृतीवर आधारित आहे. प्रश्न बघा काय आहे. खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती, बघा हा जो लहान चौरस आहे, हे सगळे चौरस समानच आहेत, इक्वलच आहेत. त्याची परिमिती 9.6 सेंटीमीटर आहे. तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? आता तुम्हाला माहिती आहे परिमिती म्हणजे पेरिमीटर, 4 बाजूंची बेरीज. तर चौरसाला याच्या 4 बाजू आहेत, त्याची टोटल 9.6 आहे. मग मला सांगा ही जी एक बाजू असणार ती किती असणार? 9.6 भागिले 4, बरोबर की नाही? कारण सर्व 4 बाजूंची बेरीज 9.6 आहे, तर एक बाजू 9.6 भागिले 4 असणार. आता हे कसं करणार आपण? बघा 4 एके 4, 4 दुने 8, एक उरला आणि इथून 6 16, 4 चौक 16, म्हणजे एक बाजू असणार आहे 2.4 सेंटीमीटर. ही बाजू 2.4, ही बाजू 2.4, ही बाजू 2.4 असं. तुम्हाला विचारलंय काय? तुम्हाला विचारलंय संपूर्ण आकृतीची परिमिती किती. आता बघा संपूर्ण आकृतीची परिमिती जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर फक्त जी बाहेरची तुम्हाला बाजू दिसत आहे याची तुम्हाला ऍडिशन करायची आहे. म्हणजे ह्याची टोटल किती असणार हे तुम्हाला काढायचं आहे. आतमध्ये किती चौरस आहेत काही घेणं देणं नाही. हे बाहेरची जी तुम्हाला साईड दिसतीये पूर्ण त्याची तुम्हाला टोटल करायची. आता बघा 2.4 तर ही बाजू आहे. आधी आपण काय करूया, अशा जी टोटल बाजू आहेत त्या मोजूया. बघा ही एक बाजू आहे, 1 2 3, मी कट करतो, 3 बाजू झाल्या. आता ही तर अर्धी आहे, ही अर्धी आहे, ही अर्धी आहे. अर्धी प्लस अर्धी किती येणार? 4. बघा 4 बाजू झाल्या. नंतर ही 5 6, परत ही अर्धी ही अर्धी मिळून 1 होणार ना, मग त्या होणार 7, कारण आधी 6 झाल्या होत्या, ही 7. नंतर 8 9, नंतर ही अर्धी आणि ही अर्धी, 9 आणि 1 10 होणार. 11 12, नंतर 13 14 15 16, म्हणजे एकूण अशा ज्या बाजू आहेत ज्याची व्हॅल्यू 2.4 सेंटीमीटर अशा किती आहेत? 16. म्हणजे 16 गुणिले 2.4 हे माझं उत्तर असणार. लक्षात येतं का मी काय सांगतोय? 2.4 तर एकच बाजू आहे, पण मी एकूण बाजू मोजल्या त्या 16 निघाल्या, त्या तुम्हाला करायच्या आहेत. परत बघा मी कशा मोजल्या. आधी बघा पूर्ण जर मी मोजल्या 1 2 आणि 3, 4 5 6 7 8 9 10 11 12 13, 13 झाल्या. आणि आता अर्ध्या अर्ध्या, ही अर्धी ही अर्धी, अर्धी आणि अर्धी 1, 14 झाल्या. नंतर ही अर्धी ही अर्धी, 15 झाल्या. ही अर्धी ही अर्धी, 16 झाल्या. 16 गुणिले 2.4. आता मुलं काय करतात बघा, हे 16 गुणिले 2.4 काढत बसतात. गरज नाही ना, तुम्ही ऑप्शन बघा. 16 गुणिले 2.4 मी असं करणार, आधी 6 आणि 4 याचा गुणाकार करणार की नाही? 6 आणि 4चा गुणाकार, 6 चौक 24, म्हणजे शेवटी 4 येणार आहे. ऑप्शन बघा शेवटी 4 असलेलं कोणतं आहे? ऑप्शन नंबर 4 आहे बघा, शेवटी 4 आहे बघा इथे 4. कशाला गुणाकार करत बसताय? गरज नाहीये, डायरेक्ट उत्तर येतं. इथे वेळ घालवलात ना, तो वेळ कमी करण्याचा प्रयत्न करा. 4 शेवटी येतं ते उत्तर, पण तरी पण मी सोडून दाखवतो. बघा 6 चौक 24, 4 लिहिलं, हातचे आले 2, नंतर क्रॉस करतो, 4 एके 4, 6 दुने 12, 12 आणि 4 16, 16 आणि 2 18, परत हातचा आला 1, नंतर 1 गुणिले 2 2, 2 आणि 1 3, उत्तर आलं 38.4. कारण इथे पॉईंट नंतर एकच अंक आहे ना, इथे पण पॉईंट नंतर एकच अंक घ्यायचा. 38.4 ऑप्शन क्रमांक 4. किती सिंपल आहे बघा. म्हणजे थोडंसं लॉजिक लावायचंय, थोडंसं स्मार्टवर्क वापरायचंय, उत्तरापर्यंत लगेच पोहोचता येतं. तर हा होता प्रश्न क्रमांक 3. जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता हा प्रश्न एकचल समीकरणावर आधारित आहे. प्रश्न बघा, 8,400 रुपये एकूण रक्कम आहे. 200 आणि 500 किमतीच्या समान नोटा आहेत. तर या रकमेतील एकूण नोटा किती आहेत? आता बघा काय करूया आपण, टोटल तर 8,400 आहे रक्कम. मी काय अज्युम करतो, 200 रुपयाच्या एक्स नोटा आहेत अज्युम करूया आपण.
आणि 500 रुपयाच्या पण एक्स नोटा आहेत. 200च्या पण एक्स नोटा, 500च्या पण एक्स नोटा. मला सांगा 200 रुपयाच्या एक्स नोटा असतील तर एकूण किती रुपये होणार? 200 एक्स, बरोबर. आणि 500 रुपयाच्या एक्स नोटा असतील तर किती रुपये होणार? 500 एक्स. असे टोटल किती रुपये आहेत? 8400. म्हणजे यांची टोटल बेरीज होणार 8400. आता एक्चुअल समीकरणामध्ये मी दोन्ही बाजूंना एका विशिष्ट संख्येने भागू शकतो की नाही? आता बघा ना, ह्याला जर 100ने भागलं, ह्याला पण 100ने भागावं लागेल, ह्याला पण 100ने भागावं लागेल, कारण मला 0 कट करायचे आहेत. मग ह्याला जर 100ने भागलं 0 कट होईल, याला 100ने भागलं 0 कट होईल, याला पण 100ने भागावं लागेल, 0 कट होईल. म्हणजे काय येणार बघा, 2x अधिक 5x बरोबर 84. बघा इथे लिहितो मी पुन्हा एकदा, 2x इथे उरलं, 5x बरोबर 84. आता 2x आणि 5x किती येणार आहे? 7x. बघा 7x बरोबर 84. आता तुम्हाला माहिती आहे 7 आणि x यांच्यामध्ये गुणाकार असतो, 7 तिकडे गेला भागाकार होतो. मग x बरोबर 84 भागिले 7. तुम्हाला माहिती आहे 12 7 84, म्हणजे एक्सचं उत्तर आलं 12. याचा अर्थ काय आला? 200च्या 12 नोटा आहेत आणि 500च्या पण 12 नोटा आहेत. होतंय काय, जेव्हा 12 उत्तर येतं तुमचं तेव्हा लगेच उत्तर तुम्ही ऑप्शन नंबर 2 मार्क करून टाकता घाईमध्ये, चुकणार. त्यांनी विचारलेत एकूण किती नोटा आहेत? 200च्या 12 नोटा, 500च्या 12 नोटा, 12 आणि 12 किती झाले? 24, जे आहे ऑप्शन क्रमांक 1. आहे की नाही? सिंपल सांगा. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. अजून एक प्रश्न आहे जो भूमितीवर आधारित आहे. प्रश्न बघा, 12 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद आयताकृती म्हणजे रेक्टँग्युलर 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? आता हे मी ड्रॉ करून घेतलंय, हे परीक्षेमध्ये दिलं नव्हतं. आयताकृती आहे. आता ही जी बाजू आहे आणि ही बाजू, ह्याला म्हणतात लांबी, ह्याला म्हणतात रुंदी. लेंथ आणि ब्रेड्थ. लेंथ किती दिली आहे बघा? 12 मीटर. आणि ब्रेड्थ किती दिली आहे? 9 मीटर. मला सांगा या संपूर्ण जागेचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया किती येणार? तर तो येणार लांबी गुणिले रुंदी म्हणजे 12 गुणिले 9 किती येणार? 108. 108 मीटर स्क्वेअर येणार. मी लिहित नाही युनिट, गरज नाही. 108 म्हणजे या सगळ्याचा एरिया 108 आहे. आता काय म्हटलेलं आहे, याच्यात खड्डे खणलेत किती? 1.5 मीटर डायमेन्शन असलेले 4 खड्डे. आता बघा, समजा एक इथे खणलाय, एक इथे खणलाय, एक इथे खणलाय, एक इथे खणलाय. आता या खड्ड्याचं डायमेन्शन काय आहे? 1.5 मीटर बाय 1.5 मीटर. 1.5 गुणिले 1.5, बरोबर ना? लांबी गुणिले रुंदी. मग मला सांगा ह्याची लांबी गुणिले रुंदी काय असणार? तर 1.5 गुणिले 1.5 एका खड्ड्याचं क्षेत्रफळ 1.5 गुणिले 1.5. मला सांगा म्हणजे जे 15 गुणिले 15 आहे की नाही? 15 गुणिले 15 म्हणजे 15चा स्क्वेअर. तुम्हाला स्क्वेअर पण पाठ करायचे, लक्षात ठेवा. 1 पासून 32 पर्यंतचे स्क्वेअर पाठ पाहिजेत, हे आत्ताच प्रॅक्टिस करून ठेवा. 15चा वर्ग येतो 225. पण बघा इथे पॉईंट नंतर एक अंक आहे, इथे पण पॉईंट नंतर एक अंक आहे. टोटल अंक किती झाले? 1 आणि 1 2. म्हणून उजवीकडून 2 घरं सोडायची, 2 अंक सोडायचे आणि पॉईंट द्यायचा. बघा उजवीकडून 2 घरं सोडली, 1 आणि 1 2, इथे पॉईंट दिला, म्हणजे तुमचं उत्तर आलं 2.25. याचा अर्थ एका खड्ड्याचं क्षेत्रफळ 2.25 आहे. खड्डे आहेत किती? एकूण 1 2 3 4 4 खड्डे आहेत. मग या 2.25ला मी कशाने गुणणार? मी 4ने गुणणार. 2.25 गुणिले 4. मला सांगा 2.25ची दुप्पट किती? 4.5. आणि 4.5 मध्ये अजून 4.5 मिळवले, किती येतात? 9. म्हणजे 2.25 गुणिले 4 येणार 9. म्हणजे 4ही खड्ड्याचं क्षेत्रफळ 9 आलं. आता पूर्ण जागेतून हे 4 खड्डे वजा केले, त्याचं क्षेत्रफळ वजा केलं तर काय हे विचारलंय. पूर्ण आयताचं क्षेत्रफळ काय होतं? 108. त्या 108 मधून मी 4 खड्ड्याचं क्षेत्रफळ म्हणजे 9 वजा केलं तर उत्तर किती येणार? उत्तर येणार 99 मीटर स्क्वेअर, जे आहे ऑप्शन क्रमांक 2. येते का लक्षात? तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता, लक्षात घ्या. 2.25 गुणिले 4 कसं करायचं ते पण बघून घ्या. मी एकदा सांगतो तुम्हाला. चला 2.25 आहे आणि त्याला जर 4ने गुणायचं असेल तर आपण काय करतो? 5 चोक 20, हातचे आले 2, 4 दुनी 8 आणि 2 10,
परत हातचा आला 1, 4 दुने 8 आणि 1 9. बघा 900 आलं. पण पॉईंट नंतर किती अंक आहेत? 1 आणि 2. मग उजवीकडून 2 घरं सोडायची. उजवीकडून 2 घरं सोडली 9. 9.0 म्हणजेच 9. तेच मी इथे लिहिलंय. याची प्रॅक्टिस करा, कारण याच्यावर प्रश्न वारंवार विचारले जातात अशा प्रकारच्या डेसिमल पॉईंटच्या मल्टिप्लिकेशन डिव्हिजनवर. ठीक आहे. आता पाहूया आपण पुढचा प्रश्न. बघा अजून एक भूमितीवर आधारित प्रश्न. प्रश्न बघा, 150 सेंटीमीटर लांब, 120 सेंटीमीटर रुंद आणि 90 सेंटीमीटर उंच एक इष्टिका चिती आहे. इष्टिका चिती याचा अर्थ क्युबॉइड इंग्लिशमध्ये. त्या आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी तो खर्च पण दिलेला आहे की किती खर्च लागतो पर स्क्वेअर मीटरला, किती रुपये खर्च येईल. आता बघा, हे क्युबॉइड असतं, हे परीक्षेमध्ये दिलेलं नाहीये, हे तुम्हाला समजण्यासाठी मी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये 150 सेंटीमीटर लांब आहे ते, आणि खर्च बघा कशात दिलेला आहे, खर्च मीटरमध्ये दिलेला आहे. तर मी काय करतो, 150 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करतो. आता आधी मला सांगा, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 100 सेंटीमीटर. मग मला सांगा, जर मी 150 सेंटीमीटर आहे असं म्हटलं तर याचा अर्थ काय होईल? त्याचा अर्थ होईल 1.5 मीटर. म्हणजे काय करायचं, उजवीकडून 2 घरं सोडायची आणि पॉईंट द्यायचा 1.5 मीटर. मग हे किती येणार? हे 1.2 मीटर येणार, आणि हे किती येणार? 0.9 मीटर. मग मी ते लिहितो तसं, हे येणार 1.5 मीटर. ही जी उंची आहे ती दिलेली आहे 0.9 मीटर, आणि ही जी रुंदी दिलेली आहे ती दिलेली आहे 1.2 मीटर. आता याला बाहेरून रंग द्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा बाहेरून रंग द्यायचा असतो तेव्हा त्याचं पृष्ठफळ विचारात घेतलं जातं. त्याचं एक सूत्र आहे, 2 गुणिले LB प्लस BH प्लस HL. पण त्यात जाऊ नका, थोडंसं इमॅजिन करा. मला सांगा, जर याला कलर द्यायचा आहे, एवढ्या भागाला कलर द्यायचा आहे, तर त्याचं क्षेत्रफळ काय असणार? ही लांबी गुणिले ही रुंदी, बरोबर की नाही? कारण हा आयतच तयार झालाय पूर्ण, ह्याला क्षेत्रफळ काढावं लागेल. सेम असंच मागे आहे की नाही? मग मी काय करतो, आता तुम्हाला जे दिसतात 3, त्याचं क्षेत्रफळ काढतो आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करतो. आधी याचं क्षेत्रफळ काढू. बघा, 1.5 गुणिले 0.9. मला सांगा, 1.5 गुणिले 0.9 किती येणार आहे? 15 9 135. बघा 135, 15 गुणिले 9 मी केलं 135. इथं पॉईंट नंतर एक घर आहे, इथे पॉईंट नंतर एक घर आहे. किती घरं झाली? 2. उजवीकडून 2 घरं सोडली, डॉट देऊन टाकला, 1.35. म्हणजे याचं क्षेत्रफळ, हे जे आहे सगळं, याचं क्षेत्रफळ आलं 1.35. आता याचं क्षेत्रफळ काढूया. बघा इथे मी वेगळा कलर वापरतो. याचं क्षेत्रफळ काढूया. ह्याचं क्षेत्रफळ काय आणणार? बघा एवढं आहे ते. ही 1.2 आहे आणि ही 0.9 आहे. म्हणजे मी काय करणार, 1.2 गुणिले 0.9. मला सांगा, 12 गुणिले 9, 12 9 किती येतं? 12 9 108. मी 108 लिहिलं. परत बघा, इथे पॉईंट नंतर एक अंक, इथे पॉईंट नंतर एक अंक, 1 आणि 1 2 झाले. उजवीकडून 2 घरं सोडली, 1.08 आलं उत्तर. आणि आता वरचं राहिलंय, वरचं म्हणजे किती येणार? बघा हे किती आहे? हे आहे 1.5 आणि हे किती आहे? 1.2. म्हणजे मी आता 1.5 गुणिले 1.2 करणार. बघा 15 गुणिले 10 150 आणि पुढचं 2, 15 दुने 30 म्हणजे 180. 180 येणार. परत उजवीकडून 2 घरं सोडली, 1.80. हे 3 तुम्हाला दिसत आहेत, असेच 3 मागे पण आहेत की नाही? 3D इमेज आहे ना, असेच 3 मागे आहेत. आधी मी काय करतो, या तिघांची बेरीज करतो. या तिघांची बेरीज किती येणार? 1.35, 1.08. हे बाबा 0 आणि 8 8, 8 आणि 5 13, हातचा आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 0 9, 9 आणि 3 12, परत डॉट, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 3 आणि 4. म्हणजे उत्तर आलं 4.23. म्हणजे हे जे 3 पृष्ठफळ दिसत आहेत तुम्हाला, त्याचंच उत्तर 4.23 आलं. सेम तसे मागे पण आहेत. मग 4.23ला मी परत 2 ने गुणणार, उत्तर किती येणार? 8.46. म्हणजे या संपूर्ण आकृतीचं पृष्ठफळ होतं 8.46 मीटर स्क्वेअर. पण प्रश्न इथे संपलेला नाहीये. इथे विचारलेलं काय, प्रत्येक चौरस मीटरला 50 रुपये खर्च येतो. मग 8.46ला किती खर्च होईल? बघा आता ह्याला मला काय करावं लागणार, 8.46ला मला 50 ने गुणावं लागणार, कारण एका मीटर स्क्वेअरला 50 रुपये खर्च. 8.46 मीटर स्क्वेअरला किती खर्च येणार? गुणिले 50.
आता मुलं काय करतात, ह्याच्यात पण चुकतात. ह्याने परत 50ला गुणायला गेलं किती किचकट आहे ते. त्यापेक्षा काय करा, 8.46ला 50ने गुणण्यापेक्षा 100ने गुणा आणि 2ने भागा. कारण 100 भागिले 2 50च आहे ना. आता 100ने गुणल्यावर काय होईल बघा, हे 2 शून्य आहेत, म्हणजे दशांश चिन्ह आता उजवीकडे सरकणार. 8.46 गुणिले 100 येणार 846 आणि भागिले 2 येणार. जर तुम्ही हे केलं, बेचोक 8, बेदुने 4, बेत्रिक 6, उत्तर येणार 423. हे आपलं फायनल उत्तर आहे, जे आहे ऑप्शन क्रमांक 3. हे उत्तर असतं. किती सिंपल आहे बघा. आता याच्यामध्ये थोडंसं किचकट का, कारण मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे. जे पृष्ठफळ असतं इष्टिका चितीचं, पृष्ठफळ म्हणजे सरफेस एरिया, त्याचा फॉर्म्युला असतो 2 LB + BH + HL. L म्हणजे लेंथ, B म्हणजे ब्रेड्थ आणि H म्हणजे हाईट. हे तिन्ही दिलेलं आहे तुम्हाला. असं पण करू शकता, डायरेक्ट हे 8.46 उत्तर आलं असतं. पण आता मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं, म्हणून मी जास्त वेळ घेतला की तुमचं कॉन्सेप्च्युअली पूर्ण तुम्हाला ते समजेल. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. बघा, हा अतिशय सोपा प्रश्न आहे, जो सहमूळ संख्यांवर विचारलेला आहे, म्हणजे कोप्राईम नंबर्स. खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी ओळखा. हे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता कोप्राईम म्हणजे सहमूळ संख्या, याचा अर्थ काय बघा, म्हणजे अशी संख्या, अशा 2 संख्या, कोप्राईम आहे ना, अशा 2 संख्या ज्या संख्यांना फक्त 1नेच भाग जाणार, म्हणजे दोन्ही संख्यांना फक्त 1नेच भाग जाणार, म्हणजे दोन्ही संख्यांचा मसावी HCF हा नेहमी एकच असणार. मसावी हा नेहमी एकच असणार, त्याला म्हणतात सहमूळ संख्या. बघा ना, आता याच्यामध्ये या दोघांमध्ये दोघांना पण 1नेच भाग जातो, बाकी कशानेच भाग नाही जात. या दोघांना पण 1नेच भाग जातो, या दोघांना पण 1नेच भाग जातो. पण जर तुम्ही ही संख्या पाहिलीत, ही संख्या, या संख्यांना दोघांनी भाग जातो, 1ने पण भाग जातो, 3ने पण भाग जातो. आता कसं बघा, आता 3ने भाग जाण्यासाठी एक डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे, बरोबर. डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे त्या 207ला कशाने भाग जाईल, 195ला कशाने भाग जाईल. आता 207 जर तुम्ही पाहिलं, ह्याची विभाज्यतेची कसोटी कशी आहे, 2 + 0 + 7 ह्यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज येते 9. आणि या 9 बेरजेला 3ने भाग जातो का, जातो. ह्याला 3ने भाग जातो, म्हणून 207ला पण 3ने भाग जाणार. समजून घ्या, ही विभाज्यतेची कसोटी आहे 3ची. आता 195 घ्या, 195 ह्याच्यामध्ये पण प्लस केलं मी, 1 आणि 9 10, 10 आणि 5 15, या 15ला 3ने भाग जातो का, दिस 15 इज डिव्हिजिबल बाय 3, म्हणून या 195ला पण 3ने भाग जाणार, म्हणजे या दोघांना पण 3ने भाग जातो. म्हणजे हे कोप्राईम आहे का, नाहीये. तुम्हाला तेच विचारलंय की कोप्राईम नसलेली जोडी ओळखा. नसलेली जोडी हीच आहे, ऑप्शन क्रमांक 4. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा असा कोप्राईमवर प्रश्न येईल तेव्हा 3ने, 7ने, 11ने, 13ने भाग देण्याचा प्रयत्न करा दोन्ही संख्यांना, म्हणजे तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचाल. येते का लक्षात? तर जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता हे जे पुढचे 2 प्रश्न आहेत ना, ते ग्राफवर आधारित आहेत, म्हणजे डेटा इंटरप्रिटेशनवर आधारित प्रश्न आहे. प्रश्न बघा, कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे. आता बघा ना, हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. म्हणजे काय, तुम्हाला इथे प्रमाण दिलेलं आहे की 1 सेंटीमीटर बरोबर 5 डिग्री सेल्सिअस. कमाल तापमान ह्याने दाखवलंय, किमान तापमान अशा ॲरोने म्हणजे स्लॅश केलेलं आहे त्या बारला, किमान तापमान त्याने दाखवलेलं. म्हणजे बघा, हे जे आहे हे किमान तापमान आहे आणि इथे काहीच नाही बघा, ब्लँक आहे, हे कमाल तापमान आहे. म्हणजे हे मॅक्सिमम टेम्परेचर कमाल आणि किमान म्हणजे हे मिनिमम टेम्परेचर असं दिलेलं आहे. वाय ॲक्सिसवर बघा ना, 5, 10, 15, 20 असं सगळं तापमान दिलेलं आहे अंश सेल्सिअसमध्ये. आणि एक्स ॲक्सिसवर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असं दिलेलं आहे. आधी हा डेटा कसा वाचायचा असं लक्षात घ्या. याचा अर्थ काय झाला बघा, ह्या आठवड्यातले दिवस म्हणजे सोमवारी कमाल तापमान बघा, इथे जर मी डॉटेड लाईन ड्रॉ केली ते 30 पर्यंत जाते बघा, 30 पर्यंत जाते ही लाईन. म्हणजे कमाल तापमान 30 होतं सोमवारी, आणि किमान तापमान बघा, ही लाईन कुठपर्यंत जाते, ही लाईन 20 पर्यंत जाते. म्हणजे किमान तापमान 20 होतं सोमवारी
मंगळवारी काय असणार, कमाल तापमान बघा ना इथे, इथे जर मी डॉटेड लाईन ड्रॉ केली तर ते 25 पर्यंत जाणार आणि इथे डॉटेड लाईन ड्रॉ केली तर हे 20 पर्यंत जाणार. लक्षात येते का? तर असा तो रीड करायचा असतो. तर आता मी काय करतो, इथे व्हॅल्यू लिहून घेतो. तुम्हाला व्हॅल्यू लिहून घ्यायची गरज नाहीये. इथे 30 बघा, इथे दिसतंय तुम्हाला, इथे 30 आहे, इथे 20 आहे, इथे काय असणार, इथे 25 आणि इथे जर तुम्ही पाहिलं हे आहे 20, ही असणार 35 व्हॅल्यू, ही व्हॅल्यू असणार 25 आणि ही व्हॅल्यू 40 आणि ही व्हॅल्यू असणार 25. लक्षात येते? म्हणजे मंगळवारी कमाल तापमान 25 डिग्री सेल्सिअस, किमान तापमान 20 डिग्री सेल्सिअस, असा त्याचा अर्थ आहे. विचारलं काय बघा, कोणत्या दिवशी जो फरक आहे कमाल आणि किमान तापमानातील फरक हा कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे. मला सांगा, तुम्हाला हे आकडे लिहायची गरज पण नाहीये. फरक म्हणजे बघा ना, इथे बघा ना, एवढाच फरक आहे, एवढा फरक आहे, एवढा, ह्याच्यात फरक बघा ना जास्त आहे. 40 आणि 25 मध्ये फरक 15 डिग्री सेल्सिअस आहे, जास्त फरक आहे. तुम्ही अंदाजाने पण बघू शकता की इथल्या दोघांमध्ये गॅप जास्त आहे. आणि हा गॅप कोणत्या दिवशी जास्त आहे, तर गुरुवार. बघा इथे गुरुवार दिसतोय, गुरुवार म्हणजे थर्सडे, जे आहे ऑप्शन क्रमांक 2. खूप सिंपल प्रश्न असतात, म्हणजे फक्त पान भरून प्रश्न असतो पण उत्तर अतिशय सोपं निघतं, सोप्या पद्धतीने निघतं. येते का लक्षात? पुढचा प्रश्न पाहू आपण. आता या प्रश्नामध्ये बघा, 4 दिवसाच्या म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 4 दिवसांच्या कमाल आणि किमान तापमानाची, म्हणजे कमाल तापमानाची बेरीज आणि किमान तापमानाची बेरीज यातील फरक किती, म्हणजे यांच्यातला जो फरक आहे त्यांची आपल्याला बेरीज करायची. बघा आता मला सांगा, याच्यात आणि याच्यात कितीचा फरक आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, हे 30 आहे आणि हे 20 आहे, मग यांच्यातला फरक किती झाला, फरक झाला 10. ह्याच्यात बघा, हे 25 आहे आणि हे 20 आहे, यांच्यातला फरक कितीचा झाला, 5चा झाला. या दोघांमधला फरक, यांच्यात फरक कितीचा झाला, यांच्यात फरक 10चा झाला आणि यांच्यातील फरक 15चा, जो आपण मागच्या प्रश्नामध्ये काढला होता. 15 आणि 10 25 आणि 5 30 आणि 10 40, फरक 40 डिग्री सेल्सिअसचा आहे 4ही दिवसांमध्ये, जे आहे ऑप्शन क्रमांक 4. किती सिंपल प्रश्न असतात बघा ना. म्हणून मोठे प्रश्न बघून मुलं सोडून देतात, पण जेवढा मोठा प्रश्न तेवढा सोपा प्रश्न, हे लक्षात ठेवा. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. हा प्रश्न घड्याळावर आधारित आहे, क्लॉकवर आधारित, आणि घड्याळावर आपल्या युट्यूब चॅनलवर खूपच छान व्हिडिओ आहे आपला, ज्याच्यावर तुम्ही 1 मिलियन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी व्ह्यूज देऊन आम्हाला ऍक्च्युली भारावून टाकलेला आहे. तो व्हिडिओ पाहत होती. पण हा प्रश्न कसा सोडवायचा बघा, त्यात मी दिलेला आहे 11:15 वाजता घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा याच्यामधील कोण कितीचा. 11:15 इंग्लिशमध्ये बघा काय म्हटलेलं आहे, 11:15. क्वार्टर म्हणजे 15 मिनिटं, हे लक्षात ठेवा. पुढे येणार आहे असे प्रश्न. पास्ट म्हणजे नंतर, 11 म्हणजे 11, 11च्या नंतर 15 मिनिटं म्हणजे 11:15. आता बघा, 11:15 झालेली आहेत. तर याच्यामधला कोण काढायचा असेल ना, तर त्याचा एकच फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा, 30H वजा 11/2M. फॉर्म्युला लक्षातच ठेवा. घड्याळाचे 2 काटे असतात, त्याच्यामधील कोण काढायचा हा फॉर्म्युला आहे. 30H म्हणजे तास, तासाला 30 ने गुणायचं, वजा करायचं 11/2M म्हणजे मिनिटं. बघा किती सिंपल आहे. आता हे 11 मी इथे ठेवतो H, मग काय येणार 30, इथे मी 11 ठेवलं, वजा 11/2 आहे आणि इथे कशाला गुणणार मी, 15 आलं, मग 15ने गुणलं. बघा आता 30 गुणिले 11 किती येणार, 330, वजा आता 15 गुणिले 11 किती येणार. बघा 15 गुणिले 11 करताना काय करायचं, 15 गुणिले 10च करायचं, कारण 1 ठेवायचा मागे. 15 गुणिले 10 150 येणार, अधिक तो एक जो उरलाय 15 × 15, 150 अधिक 15 165. 165ला ह्या 2ने भागायचं. बघा आता इथे काय येणार, 330 वजा बे के बे 8 16, नंतर 2 दूने 4, 0.5 सॉरी, इथे 82.5 येणार. 330 मधून 82.5 गेले. बघा आता इथे काय करायचं, 330 मधून डायरेक्ट 100च घालून टाकतो, कारण 82.5 पेक्षा 17.5 मिळवले तर 100 येतात ना. मग आता मी काय करतो, 100च मायनस करून टाकतो. 330 मधून 100 गेले किती येतं, 230. आता 17.5 मायनस केले होते, मग 230 मध्ये 17.5 मिळवले, 247.5 उत्तर येणार याचं. पण तुम्ही म्हणाल की सर ऑप्शन मध्ये तर नाहीच आहे, काय टेन्शन नाही घ्यायचं. जेव्हा कधी पण हे उत्तर
180 पेक्षा जास्त जातं, 180 पेक्षा, तेव्हा जे पण येणार उत्तर ते 360 मधून मायनस करायचं. मग आता आपण हे 360 मधून 247.5 मायनस करून टाकायचं. लक्षात येते का? मग आता हे कसं करायचं? 247.5च्या जर असं पुढे 250 आहे की नाही, म्हणजे मी 2.5 मिळवले तर 250 होतात, 2.5 मिळवले तर 250 होतात. 360 मधून 250 वजा करा, किती येतं? 110. आणि हे 2.5 मी एक्स्ट्रा मिळवले होते ना, ते समजा ह्याच्यात मी अजून मिळवले उत्तरामध्ये. उत्तर काय येणार? 112.5. बघा ना किती सिंपल आहे, जे आहे ऑप्शन क्रमांक 3. किती सिंपल असतात प्रश्न बघा. फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. आणि याच्यावरचे बरेचसे प्रश्न मी युट्यूब चॅनलवर लेक्चर घेतलेलं आहे. क्लॉक, ते तुम्ही शोधा, तुम्हाला इथे आय सेक्शनमध्ये पण दिसेल ते, तर तुम्ही तो पहा व्हिडिओ. खूप छान पद्धतीने व्हिडिओ तयार केलेला आहे मी. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा, हा प्रश्न त्रिकोणी संख्या म्हणजे ट्रायंग्युलर नंबरवर आधारित आहे. बघा, 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? आधी समजून घ्या त्रिकोणी संख्या असते काय. बघा, पहिली त्रिकोणी संख्या, मी जर असं म्हटलं पहिली त्रिकोणी संख्या ट्रायंग्युलर नंबर, ही काय असणार? तर काय करायचं, पहिली आहे ना म्हणून 1 घ्यायचं, पहिली संख्या आहे म्हणून 1 घ्यायचं, त्याच्या पुढची संख्या 2 घ्यायची आणि भागिले 2 करायचं कंपल्सरी. पहिली त्रिकोणी संख्या म्हणून 1 घेतलं मी, त्याच्या पुढचं 2, त्याने गुणलं आणि 2ने कंपल्सरी भागायचं. 2 2 कॅन्सल, उत्तर काय आलं? 1. सो पहिली त्रिकोणी संख्या 1 असते. मला सांगा दुसरी त्रिकोणी संख्या कोणती असणार? दुसरी त्रिकोणी संख्या काय असणार? मी 2 घेणार कारण दुसरी आहे. 2च्या पुढे काय असणार? 3 आणि कंपल्सरी 2ने भागायचं. 2 2 कॅन्सल, उत्तर काय आलं? 3. सो 3 ही झाली दुसरी त्रिकोणी संख्या. तिसरी त्रिकोणी संख्या काय होणार? तिसरी त्रिकोणी संख्या बघा, तिसरी संख्या आहे म्हणून मी 3 घेणार, 3च्या पुढे 4 असणार आणि कंपल्सरी 2ने भागणार. बे के बे, बे दुने 4, 3 दुने किती येणार? 6. सो तिसरी त्रिकोणी संख्या 6 येणार. मला सांगा चौथी काय येणार? चौथी संख्या 4 घेणार, 4च्या पुढे 5 भागिले 2, बे दुने 4, 5 दुने किती येणार? 10. पाचवी त्रिकोणी संख्या काय येणार? फिफ्थ, 5 घेणार मी, त्याच्या पुढे 6 भागिले 2, बे के बे, बेत्रिक 6, 5 त्रिक किती येणार? 15. आता 5वी झाली. 6वी त्रिकोणी संख्या काय येणार? बघा इथे लिहितो मी 6. 6वी त्रिकोणी संख्या काय येणार? 6 घेणार, 6च्या पुढे 7 भागिले 2, बे के बे, बेत्रिक 6, 7 त्रिक किती येणार? 21. म्हणजे बघा, पहिली त्रिकोणी संख्या 1, नंतर 3, 6, 10, 15, 21. जर तुम्ही एक सिक्वेन्स पाहिला ना, तो 1 आणि 3 मध्ये 2चा गॅप आहे, 3 आणि 6 मध्ये 3चा गॅप आहे, 6 आणि 10 मध्ये 4चा गॅप आहे, 10 आणि 15 मध्ये 5चा गॅप आहे, 15 आणि 21 मध्ये 6चा गॅप आहे. अशा त्रिकोणी संख्या असतात. तुम्हाला प्रश्नात काय विचारले बघा, जर 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल म्हणजे ह्या त्रिकोणी संख्येला पहिली त्रिकोणी संख्या म्हटलेलं आहे, ही पहिली. तर 5व्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? मला सांगा, जर ही दुसरी संख्या, ही दुसरी आहे ना ऍक्च्युली, दुसरी त्रिकोणी संख्येला जर पहिलं म्हटलं तर 5वी कोणती असणार बरं? जी 6वी आहे तीच 5वी होणार ना, कारण दुसऱ्या संख्येला मी पहिली संख्या म्हटलं तर 6वी संख्या हीच 5वी असणार, म्हणजे 21 ही संख्या 5वी असणार. बघा, ही पहिली झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली, चौथी झाली आणि ही 5वी झाली. तुम्हाला विचारलं या 5व्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? 21चा वर्ग किती? मी तुम्हाला मगाशी सांगितलं पाडेपाठ पाहिजेत. 21चा वर्ग, 21चा वर्ग किती येणार? 441, जे आहे ऑप्शन क्रमांक 3. समजा तुम्हाला वर्ग पाठ पण नाही येत, 21 गुणिले 21 करू शकता. 1 गुणिले 1 1 येणार ना, शेवटी 1 पाहिजे. बघा, शेवटी 1 ऑप्शन मध्ये कुठेच नाहीये, फक्त इथेच आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. सो लक्षात येते का? तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आलेलं आहे. सिंपल. लक्षात ठेवा त्रिकोणी संख्या काय असते, येते लक्षात. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. हा जो प्रश्न आहे टीईटीच्या परीक्षेतला, हा मिसप्रिंट झालेला आहे, पण तरी त्यांना काय म्हणायचं होतं हे आपण बघूया. 8207 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? कारण बघा ना, त्यांनी हे ऍक्च्युली किती
4च अंक दिलेले आहेत ह्याच्यामध्ये. आता 4च अंक दिलेले आहेत आणि आपल्याला 5 अंकी संख्या विचारलेल्या आहेत. बघा, मोठ्यात मोठी संख्या जर त्यांनी असं म्हटलं की रिपिटिशन चालतं, तर मला सांगा, हे जरी मी 4 अंक वापरले, 5 अंकी संख्या मोठ्यात मोठी कोणती तयार होईल? 8 8 8 8 8. मला हे 0 2 7 वापरायचेच नाहीयेत. आणि लहानात लहान संख्या 5 अंकी कोणती होईल? 0 0 0 तर नाही घेणार मी काय घेऊ शकतो? 2 2 2 2 2 असं घेऊ शकतो. पण त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक अंक एकदाच यायला पाहिजे, तर मात्र या 4 अंकी संख्येतून 5 अंकी संख्या तयारच होऊ नाही शकत. समजा त्यांना असं विचारायचं असेल की 5च्या जागी 4 अंकी संख्या किती फरक येईल, तर मला सांगा, सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती तयार होईल? सगळ्यात मोठं 8, नंतर 7, नंतर 2, नंतर 0. आणि 4 अंकी लहान संख्या कोणती तयार होईल? आधी 0 तर नाही घेणार, आधी मी 2 घेणार, मग 0 घेणार, मग 7 घेणार आणि मग 8 घेणार. ह्याची वजाबाकी करावी लागेल कारण फरक विचारलाय. ह्याचं उत्तर येईल 6642. ऑप्शन पण त्यांचं चुकलेलं आहे. लक्षात येते का? कारण त्यांनी 5 अंकी संख्येचा विचार केला होता. त्यांना मे बी 4 अंकी संख्या विचारायची असेल आणि हे पहिलं जर काढलं तुम्ही तर 6642 इकडेच येतोय बघा, ऑप्शन नंबर 3 मध्ये. पण मिसप्रिंट झालेला आहे म्हणून हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. पण लक्षात ठेवा कसं सोडवायचं असतं. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. सरळ व्याजावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न बघा. नमिताने गृहउद्योगासाठी 7.1/2 याचा अर्थ 7.5 असतो. दराने बँकेकडून 1.5 लाख रुपयांचे कर्ज 8 वर्षांसाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्ज फेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? आता पूर्णच्या पूर्ण कर्ज फेडायचं आहे, म्हणजे रास फेडायची आहे, अमाऊंट फेडायची आहे. बघूया आपण, चला. आता कुठेच मेन्शन नाही केलेलं आहे सरळ व्याज आहे की चक्रवाढ व्याज आहे. मग जेव्हा मेन्शन केलेलं नसतं तेव्हा सरळ व्याज घ्यायचं, हे लक्षात ठेवा. सरळ व्याज म्हणजे SI, सिंपल इंटरेस्ट. त्याचा फॉर्म्युला काय आहे? PTR भागिले 100. मग मराठीमध्ये मदक भागिले 100, मुद्दल, दर, काळ. पण PTR लक्षात ठेवा, पत्रा. कारण मी एक छान लेक्चर घेतलेला आहे SICI वर, बघून घ्या आपल्या युट्यूब चॅनलवर. P म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल किती आहे बघा, 1.5 लाख. 1.5 लाख बरोबर, गुणिले T म्हणजे टाइम ड्युरेशन किती वर्षांसाठी आहे? 8 वर्षांसाठी आहे, मी ते 8 घेतलं, गुणिले R किती आहे? 7.1/2. मग आता 7.1/2 तुम्ही 7.5 पण लिहू शकता, 7.5 किंवा 7.1/2 ॲज इट इज लिहिलं तर काय होईल? 7 दुने 14 अधिक 1 15, 15/2 असं पण लिहू शकता, काय फरक नाही पडत. पण 7.5 लिहिलं तर सोपं जाईल तुम्हाला, कारण 7.5 गुणणं सोपं जाईल. भागिले 100 ॲज इट इज असणार. 0 0 कॅन्सल झाले, म्हणजे खाली फक्त एकच उरलाय. आता 8 गुणिले 7.5. आता लक्षात घ्या, 8 गुणिले 7.5 करताना 7.5चीच दुप्पट करून टाका ना. 7.5ची दुप्पट किती येते? 15. आणि 8ची अर्धी करा, 8ची अर्धी किती येणार? 4. मग 15 चोक 60 येणार. लक्षात येते का? तुम्ही असा दशांश चिन्हाचा विचार करून सोडू शकता. नाहीतर 7.5च्या जागी इथे 15/2 घेतलं तरी तेच उत्तर येणार. बघा, 7.5 घ्या नाही तर 15/2 घ्या. बघा, बे के बे, इथे बेचोक 8, 15 चोक 60च येणार आहे. मग 15 चोक 60 गुणिले 1500. बघा इथे काय येणार? 1500 गुणिले 60. 15 किती येणार? 90. 90 वर हे 1 2 आणि 3 0, 1 2 3 0, म्हणजे उत्तर काय आलं? 90,000. 90,000 रुपये नुसतं व्याज झालेलं आहे. करता काय तुम्ही? डायरेक्ट तिसरं ऑप्शन मार्क करून टाकता, पण हे चुकणार. विचारलंय काय? कर्ज फेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? आधीचे 1.5 लाख घेतलेले आहेत ते पण तर परत करायचे आहेत ना. मग ह्याला म्हणतो आपण रास. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. इंग्लिशमध्ये अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग मुद्दल किती आहे? मुद्दल तर 1.5 लाख आहे आणि व्याज किती झाले? व्याज झाले 90,000. 1.5 लाख अधिक 90,000. 1.5 लाखामध्ये 90,000 मिळवले, किती येणार? 2,40,000. जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. जे चुकतं बऱ्याच मुलांचं, घाईमध्ये 90,000 मार्क करून टाकतात, चुकणार.
लक्षात ठेवा. येते का लक्षात? तर हा सरळ व्याजावरचा प्रश्न होता. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज मिक्स, याचा खूप छान व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे, तो पण बघून घ्या, तुम्हाला खूप फायदा होईल. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. पर्सेंटेजवर म्हणजे शेकडेवारीवर एकदम बेसिक प्रश्न आहे. एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण मिळाले, गणितात 50 पैकी 38, विज्ञानात 75 पैकी 63, हिंदीत 90 पैकी 63, तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? आता लक्षात घ्या, शेकडा गुण काढण्यासाठी आता 30 पैकी 24 गुण मराठीमध्ये तिला 30 पैकी 24 गुण मिळालेले आहेत. आणि जेव्हा मला टक्के काढायचे असतात तेव्हा काय करायचं बघा, ह्याला 100ने गुणायचं आणि टक्के लावून टाकायचे. लक्षात ठेवा, 30 पैकी 24 गुणिले 100, नंतर टक्के लावून टाकायचे. 0 0 कॅन्सल, नंतर 3 1 3, 3 8 24, 8 गुणिले 10 म्हणजे किती टक्के आले? 80%. याचा अर्थ मराठीमध्ये तिला 80% गुण मिळाले. बघा आता गणितात बघा, 50 पैकी 38, गणित म्हणजे मॅथ्समध्ये 50 पैकी 38. पुढे मी काय करणार? पुढे 100 लावून टाकणार आणि टक्के. 50 एके 50, 50 दुने 100, 38 गुणिले 2 हे येणार 76%. मॅथ्समध्ये 76% आहेत. विज्ञानात बघा, विज्ञान म्हणजे सायन्समध्ये काय म्हटलेलं आहे? 75 पैकी 63. बघा 75 पैकी 63 गुणिले 100 लावणार आणि पुढे टक्के. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 एके 3, 3 दुने 7, 3 एके 21 चौक किती येणार? 84%. 84% मार्क सायन्समध्ये. आणि शेवटी हिंदीत 90 पैकी 63. आता बघा इथे हिंदी मी इथे सोडवतो, हिंदी 90 पैकी 63, मग इथे गुणिले 100% करणार. 0 0 कॅन्सल, 9 एके 9, 9 7 63, 7 10 70, 70% हिंदीमध्ये मिळाले. तुम्हाला विचारलंय काय? तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? मला सांगा. 80, 76, 84 आणि 70. जास्त कोणते आहेत? जास्त 84 आहेत. आणि 84 हे कोणत्या विषयात मिळालेले आहेत? सायन्स, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विज्ञान. बरोबर. सो पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करताना गुणिले 100 करून टक्के लावायचे, लक्षात ठेवा. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न प्रॉफिट आणि लॉसवर आहे. प्रश्न बघा काय आहे. सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये प्रति डझन या दराने खरेदी केली. आता बघा, खरेदी केली तिने काही केळी, बरोबर, आणि नंतर तीच केळी विकलेली पण आहेत आणि तिला प्रॉफिट लॉस किती झाला ते सगळं विचारलेलं आहे. आता खरेदी बघा, 50 डझन केळी केली, 50 डझन आणि 60 रुपये डझन या दराने. मला सांगा, 60 रुपयाला डझन केळी आहेत, 60 रुपयाला 12 केळी आहेत, तर एक केळ किती रुपयाचं झालं? एक केळ 5 रुपयाचं झालं. आणि 50 डझन केळी आहेत. बघा आता 50 डझन याचा अर्थ 50 गुणिले 12, याचा अर्थ तिने 600 केळी विकत घेतलेली आहेत. आणि एक केळ किती रुपयाचं आहे? बघा ना, 60 रुपये डझन म्हणजे 60 रुपयाला 12, 12 पंचे 60, एक केळ 5 रुपयाचं. मग मला सांगा, 600 केळी गुणिले 5 रुपये म्हणजे किती रुपयांची केळी विकत घेतली तिने? 3000 रुपये. 3000 रुपयांची केळी विकत घेतली तिने. आता पुन्हा काय केलं बघा, 550ला शेकडा म्हणजे विकताना काय केलं? 550 केळी, 550 रुपयाला 100 केळी 550 रुपयांना विकली. मला सांगा, घेताना किती केळी घेतली होती? 600 की नाही? मग विकताना पण 600 केळीच विकली पाहिजेत की नाही? मग 100ला मला 6ने गुणावं लागेल. मग 100 केळीच्या जागी 600 केळी येणार. आणि या 550ला पण मला 6ने गुणावं लागणार. 500 गुणिले 6 3000 आणि 50 गुणिले 6 300 म्हणजे 3300 रुपयाला ती केळी विकली. म्हणजे खरेदी करताना खरेदी केली 3000 रुपयाला, जेवढी केळी खरेदी केली 3000 रुपयाला तेवढीच केळी 3300 रुपयाला विकली. मला सांगा, प्रॉफिट झाला की लॉस झाला? प्रॉफिट झाला. किती रुपयांचा? तर 300 रुपयाचा प्रॉफिट झाला, प्लस 300, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2. सिंपल. ह्याच्यामध्ये फक्त डझनमध्ये किती असतात? डायरेक्ट मुलं काय करतात, मग 60 गुणिले 50 एवढं सगळं करतात. गरज नाहीये. एक केळ किती रुपयाला आलं, 600 केळी किती रुपयाला, अशा पद्धतीने ते काढायचं होतं. लक्षात येते का? पाहूया आता आपण पुढचा प्रश्न.
आता हा जो प्रश्न आहे जॉमेट्रीच्या म्हणजे भूमितीच्या फॅक्ट्सवर आधारित प्रश्न आहे. बघा, दोन समांतर रेषा आहेत, त्याला एका छेदिकेने म्हणजे ट्रान्सव्हर्सलने छेदल्यास, इंटरसेक्ट केल्यास संगत कोनांच्या किती जोड्या मिळतील? संगत कोन म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स. आधी समजून घ्या काय असतं ते. दोन समांतर रेषा म्हणजे बघा, ही एक रेष आणि ही एक रेष, अशा दोन समांतर रेषा आहेत. आणि छेदिका म्हणजे बघा कसंही ते छेदणार, ट्रान्सव्हर्सल म्हणतात त्याला. ह्याने छेदलं तर करस्पॉन्डिंग अँगल कोणते कोणते तयार होतात? बघा, करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन कोणते कोणते असतात? बघा, हा 1 नंबरचा कोन, हा पण 1 नंबरचा कोन, ह्याला एक पेअर म्हणतात, एक जोडी. दुसरा कोणता होणार? दुसरा कोन हा 2 नंबर देतो मी, ह्याला पण 2 नंबर देतो, हे दोन्ही पण सेम असणार, ही दुसरी जोडी. तिसरी जोडी कोणती असणार? तर तिसरी जोडी बघा, ही 3 आणि इथे पण ही 3, ही तिसरी जोडी. आणि चौथी जोडी कोणती असणार? बघा, ही 4 आणि ही पण 4. अशा 4 जोड्या असणार, 4 पेअर्स असणार संगत कोनांच्या म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्सच्या. तेच विचारलेलं आहे की जोड्या किती तयार होतील? तर जोड्या तयार होतील 4, जे आहे ऑप्शन नंबर 3. आता बघा, चुकतं काय मुलांचं? 4 जोड्या तयार होतात हे तर माहित आहे. मुलं घाईमध्ये ऑप्शन नंबर 4 मार्क करतात. ऑप्शन नंबर 4 मार्क केल्यावर 6 उत्तर आहे. 4 जोड्या तयार होतील हे कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे, ऍक्च्युअल उत्तर असणार 4. लक्षात येते का मी काय सांगतोय? म्हणून तुमचं डोकं ताळ्यावर ठेवून व्यवस्थित पेपर सोडवा. बऱ्याचशा चुका होतात, याला सिली मिस्टेक्स म्हणतात, आणि ही फॅक्च्युअल गोष्ट आहे, ही पण लक्षात ठेवा. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. अजून एक जॉमेट्रीवर प्रश्न. खूप प्रश्न विचारले जातात टीईटी मध्ये जॉमेट्रीवर. बघा, ओ केंद्र असलेला वर्तुळ. आता ओ केंद्र असलेलं वर्तुळ, मी एक असं रॅन्डम वर्तुळ ड्रॉ करतो, थोडंसं चुकू शकेल पण समजून घ्या. त्याचं केंद्र ओ आहे, ठीक आहे. इथे मी ओ लिहितो. 16 सेंटीमीटर लांबीची जीवा, जीवा म्हणजे कॉर्ड, 16 सेंटीमीटर लांबीची आहे. बघा, इथे इथून इथपर्यंत 16 आहे असं समजू. ती पी क्यू आहे, पी क्यू हे 16 सेंटीमीटर आहे. ही वर्तुळ केंद्रापासून म्हणजे ओ पासून, सेंटर पासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. म्हणजे इथून ते एवढं अंतर हे 6 सेंटीमीटर आहे. 6 लिहितो मी फक्त. हे एक गोष्ट लक्षात ठेवा, सेंटर पासून या कॉर्डवर अंतर दिलेलं आहे म्हणजे हा लंब आहे की नाही? हा लंब आहे म्हणजे हा परपेंडिक्युलर आहे. जेव्हा अंतर काढतो आपण ते परपेंडिक्युलरच अंतर असतं, तर हा परपेंडिक्युलर आहे. हा परपेंडिक्युलर काय करतो? या कॉर्डला म्हणजे या जीवेला दुभागतो, म्हणजे बायसेक्ट करतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे या पीक्यूचे 2 तुकडे होणार. हा 16 आहे ना, म्हणजे ही 8 होणार आणि ही पण 8 होणार. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथून ते इथपर्यंत 8, इथून ते इथपर्यंत 8, हे लक्षात ठेवा. त्याने काय विचारलंय? त्या वर्तुळाची त्रिज्या किती? त्रिज्या म्हणजे तुम्हाला म्हटलंय रेडियस. बघा, ही रेडियस किती? इथून ते इथपर्यंत ही असणार आर रेडियस. मला सांगा, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, हा जो अँगल आहे, हा ट्रायंगल, हा बघा, हा ट्रायंगल, हा राईट अँगल आहे की नाही? काटकोन त्रिकोण आहे की नाही? म्हणजे याच्यामध्ये पायथागोरस लागू होणार. हा 6 आहे, हा 8 आहे. पायथागोरसचं त्रिकुट आहे, ट्रिपलेट म्हणतो आपण त्याला. 6 आणि 8 असेल 2 बाजू, तर आपोआप कर्ण म्हणजे हायपोटेनस 10 येणार की नाही? म्हणजे हा आपोआप 10 येणार. समजा हे माहित नसेल तर 6चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर बरोबर आरचा स्क्वेअर. बघा, 6चा स्क्वेअर प्लस पायथागोरसचं थिअरम आहे बरोबर आरचा स्क्वेअर. आर हे हायपोटेनस आहे, पण आपल्या केसमध्ये रेडियस आहे. 6चा स्क्वेअर 36, 8चा स्क्वेअर 64 बरोबर आरचा स्क्वेअर. 36 आणि 64 100 येतं. 100 बरोबर आरचा स्क्वेअर. कशाचा स्क्वेअर 100 आहे? तर 10चा, म्हणून आरचं उत्तर 10 येणार, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3. सिंपल. हे ट्रिपलेट लक्षात ठेवा. 3, 4, 5 कसं असतं तसं 6, 8, 10. याच्यावर एक लेक्चर घेईन मी, काळजी करू नका. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता जॉमेट्रीवर आधारित. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. आता असे प्रश्न दिसायला अवघड असतात, करणीवरचे प्रश्न आहेत, सिम्प्लिफिकेशनवरचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये स्क्वेअर रूट आहे, पण सोडवणं ते अतिशय सोपे असतात. बघा, वर्गमुळात 800 वजा 175 दिले. मला सांगा, 800 वजा 175, 800 मधून 175 गेले, किती येणार आहे ते? 625. बघा ना, किती सिंपल आहे. 625चं वर्गमूळ आपल्याला माहित आहे. गुणिले, गुणिलेचं चिन्ह ॲज इट इज.
इथे बघा काय दिलेलं आहे 0.58 अधिक 0.6. मला सांगा 58 मध्ये 6 मिळवले किती येतात 64. महिना 0.64. नंतर परत गुणिले 1024. आता तुम्हाला माहित पाहिजे 1024चं वर्गमूळ काय. मी तुम्हाला 32 पर्यंतचे स्क्वेअर पार्ट करायला सांगितले. 32चा वर्ग 1024 आहे लक्षात ठेवा. खाली 100 येणार, मी ॲज इट इज लिहितो 100 आणि गुणिले 256. मला सांगा 100चं स्क्वेअर रूट काय येणार 10 आणि 256चं 16. बघा आता चला 625चं वर्गमूळ किती येणार 25 गुणिले 64चं वर्गमूळ किती येतं 8 येतं की नाही. मग 0.64चं काय येणार 0.8. 1024चं मी आत्ता सांगितलं 32 भागिले 100चं येणार 10 आणि 256चं येणार 16. बघा आता 16 के 16, 16 दुने 32. नंतर 5 दुने 10, 5 5 25, बे के बे, बे के बे. तुमचं उत्तर काय येणार बघा शेवटी 5 गुणिले 0.8. बघा आता 5 गुणिले 0.8. मला सांगा 8 पंचे किती येतात 8 पंचे 40 येतात ना. मी तुम्हाला शिकवलंय पॉईंट नंतर किती घर आहे एकच घर आहे. उजवीकडून एक घर सोडा म्हणजे उत्तर येणार 4.0. 4.0 म्हणजेच पॉईंट नंतर जे पण काय असेल सोडायचं उत्तर येतं 4, जे आहे ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे पाहायला अवघड पण आहे किती सोपं पहा ना. फक्त स्क्वेअर पार्ट पाहिजेत, स्क्वेअर रूट्स पार्ट पाहिजेत. हे लक्षात ठेवा. 1 ते 32 पर्यंतचे स्क्वेअर, 1 ते 12 पर्यंतचे क्यूब आणि 30 पर्यंत पाठच पाहिजेत. हे लक्षात ठेवा. आत्तापासून तयारी करा म्हणजे तुमचे पाठ होतील. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. 2 चल समीकरणावर आधारित प्रश्न आहे म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. 5 ताटे आणि 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये दिलेली आहे. 2 ताटे आणि 8 वाट्यांची किंमत 560 रुपये दिलेली आहे. तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील असं विचारलेलं आहे. आपण काय करूया एका ताटाची किंमत, एक ताट आपण घेऊया x रुपयाचं आणि एक वाटी आपण घेऊया y रुपयाची. x रुपयाचं ताट, y रुपयाची वाटी. आता बघा इक्वेशन काय होईल तयार. 5 ताट आणि 10 वाट्या. मला सांगा 5 ताटं म्हणजे 5x, 10 वाट्या म्हणजे 10y. याची एकूण किंमत किती आहे एकूण किंमत 1000 आहे. नंतर 2 ताटे आणि 8 वाट्या यांची किंमत 560 रुपये येणार आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना ह्याला भाग जातोय बघा. प्रत्येकाला याला 2 ने भाग जातोय. जर मी याला 2 ने भाग लावला बघा, ह्याला जर 2 ने भाग लावला तर 2 2 भागल्यावर 1 उरणार x. ह्याला 2 ने भाग द्या इथे 4y उरणार. ह्याला पण 2 ने भाग द्या हे 280 उरणार. बरोबर की नाही. म्हणजे याचं रूपांतर याच्यामध्ये झालं असं. आता याला कशाने भाग दिला तर जमेल 5 ने भाग देऊया. बघा ह्याला 5 ने भाग दिला मी तर 5x भागिले 5 इथे x उरणार प्लस ह्याला पण 5 ने भाग द्या 10 भागिले 5 2 येणार आणि याला पण 5 ने भाग द्या इथे 200 येणार. बघा किती सिंपल झाले इक्वेशन. आता x दिसतोय ना तो मला काढून टाकायचा आहे. मी काय करू शकतो मी वजाबाकी करू शकतो. समजा याची वजाबाकी केली x मधून x गेलं किती येतं 0 कॅन्सल होतं. हे 4y मधून 2y गेले 2y उरणार कारण वजाबाकी आहे ना. 280 मधून 200 गेले 80 उरणार. 2y बरोबर 80. मला सांगा y बरोबर किती येणार 40 कारण हा 2 खाली भागाकारात जाणार. yचं उत्तर 40 आलं. याचा अर्थ एक वाटीची किंमत किती रुपये आली 40 रुपये. मला सांगा एका ताटाची किंमत किती येईल. आता एका ताटाची किंमत काढायची असेल मला काय करावं लागेल. मला हे y कशामध्ये तरी सबस्टिट्यूट करावं लागेल. चला मी याच्यात करतो. y बरोबर 40. मला सांगा 2y बरोबर किती येणार 80 येणार. इथे 80 येणार. मग काय येणार इक्वेशन बघा हे x प्लस हे 2y म्हणजे 80 बरोबर 200. मग x बरोबर किती येणार 80 तिकडे गेल्यावर 120. 200 वजा 80 ना 120. म्हणजे एक ताट किती रुपयाचं आहे एक ताट 120 रुपयाचं आहे. तुम्हाला विचारले काय बघा एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील. एक ताट 120 रुपयांचं आहे वाटी 40 रुपयाची आहे. मग एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील 120 भागिले 40 म्हणजे 3 वाट्या मिळतील. 40 40 40 120 होतील ना. सो 3 वाट्या मिळतील एका ताटाच्या दरात, जे आहे ऑप्शन क्रमांक 4. सो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे कसं सोडवायचं बघून घ्या. याच्यावर पण एक शॉर्टकट आहे, खूप चांगला शॉर्टकट आहे तो.
मी सांगितलेलं आहे, त्याच्यासाठी पण एक व्हिडिओ बनवलेला आहे. हे कळलं तरी ठीक आहे, तो व्हिडिओ पाहायची गरज नाहीये. पण एक्स्ट्रा तुम्हाला जर अजून काही वेळ वाचवायचा असेल, अजून चांगली प्रॅक्टिस करायची असेल, तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असा पण एक व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, तो देखील पाहून घ्या. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. काही काही प्रश्न तर अतिशय सोपे पण विचारलेले आहेत या परीक्षेमध्ये. बघा, 72 आणि 96 याचे सामायिक विभाजक किती आहेत, म्हणजेच कॉमन फॅक्टर्स किती आहेत 72 आणि 96. आता मुलं काय करतात बघा, मुलं काय करतात, 72 लिहितात आणि याला कशा कशाने भाग जातो ते लिहित बसतात, वेळ जाणार. 96 याला पण कशा कशाने भाग जातो लिहित बसतात आणि मग दोघांमधले कॉमन किती आहेत हे काढत बसतात. चुकीची मेथड. काय करायचं बघा, याच्यामध्ये 72 आणि 96 हे दोन आहेत की नाही, या दोघांना पण कशाने भाग जातो, दोघांना पण, म्हणजे दोघांचा मसावी इन शॉर्ट. 24 त्रिक 72, 24 चोक 96, दोघांना पण 24 ने भाग जातो. बघा आता या दोघांना पण 24 ने भाग जातो, म्हणून 24चेच फॅक्टर्स पाडायचे कॉमन, बस. ह्या दोघांचे नाही पाडत बसायचे आणि नंतर कॉमन नाही काढायचे. 24चे फॅक्टर्स किती आहेत हेच उत्तर आहे तुमचं. आता 24चे फॅक्टर्स म्हणजे 24ला कशा कशाने भाग जातो हे तुम्हाला बघायचं आहे. बघा आता 24ला 1 ने भाग जातो का, जातो. मला सांगा 1 गुणिले 24 हेच 24 आहे ना, 1 गुणिले 24 जर 24 आहे तर 24 ने पण भाग जातो 1. 24ला 24 ने पण भाग जातो, 1 ने पण भाग जातो. आता मला सांगा 24ला 2 ने भाग जातो का, जातो. 2 गुणिले किती 24 असतं, 12. 2 गुणिले 12 24, 12 दुनी 24. मग जर 2 ने भाग जातो तर 12 ने पण भाग घ्यायला पाहिजे की नाही, 12 ने पण भाग जायला पाहिजे. सो 12 गुणिले 2 पण 24. आता मला सांगा 3 ने पण भाग जातो की नाही, 3 8 24. मग 3 8 24, 3 ने भाग जातो, 8 ने पण भाग जाणार, 8 त्रिक 24. बघा कळतंय का मी काय सांगतोय. आता 4 ने भाग जातो का, जातो. बघा 4 ने भाग जाणार, 4 संग 24, 4 गुणिले 6, मग 4 गुणिले 6 म्हणजे 6 ने पण भाग जाणार. किती सिंपल आहे बघा जरा. आता सगळंच झालं, अजून काहीच उरलेलं नाहीये. तुम्ही म्हणाल सर 6 झाला, आता 8, 8 त्रिक 24 घेतलेलं आहे, 8 12, 12 दुनी 24 ते पण घेतलेलं आहे. म्हणजे आपोआप ते फॅक्टर्स तुम्हाला कळत जाणार. किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8. सो 8 आहेत कॉमन फॅक्टर्स 24चे. 24चे फॅक्टर्स आहेत जे कॉमन असणार 72 आणि 96, जे आहे ऑप्शन क्रमांक 2. बघा, म्हणजे 72चे वेगळे 96चे वेगळे असे काढत बसू नका. दोघांना कशाने भाग जातो त्याचे फक्त फॅक्टर्स काढा, ते आपोआप कॉमन होऊन जातात. तुमचं उत्तर आलं 8. येते का लक्षात. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे ना तो वर्ड प्रॉब्लेमवर आधारित आहे. बघा, शाब्दिक उदाहरण आहे, एका संख्येची तिप्पट. लक्षात ठेवा, असा जेव्हा प्रश्न होतो एका संख्येची संख्या येते ना, लगेच त्याला एक्स मानून टाकायचं, त्या संख्येला एक्स मानायचं. मग एक संख्या, ती संख्या आपण मानणार एक्स. आणि घाबरू नका की एक्स वगैरे मानल्यावर अवघड जातो प्रश्न, काहीच नाहीये. एक संख्या एक्स आहे, त्या संख्येची तिप्पट. मला सांगा एक्सची तिप्पट किती येणार, ती येणार 3x. एक्सची तिप्पट 3x आणि 6 यांची बेरीज, आणि 6 म्हणजे +6 यांची बेरीज मी ऍडिशन केली. ही किती आहे, ही किती आहे, 15च्या चौपटी इतकी. 15च्या म्हणजे गुणाकार, चौपट म्हणजे 4. इंग्लिशमध्ये बघा, द सम ऑफ 3 टाइम्स ऑफ अ नंबर, 3 टाइम्स ऑफ अ नंबर अँड 6 इज इक्वल टू, बघा इक्वल टूचं चिन्ह आहे, 4 टाइम्स, बघा 4 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय, टाइम्स ऑफ 15. 4 टाइम्स ऑफ म्हणजे टाइम्स ऑफ म्हणजे गुणाकार 15. सिंपल. सोडूया आपण आता. 3x अधिक 6 बरोबर 15 चोक किती येतात 60. हा +6, हा जो +6 आहे तो तिकडे गेल्यावर मायनस होणार. मग 3x बरोबर 60 - 6. 3x बरोबर 60 - 6 54 येणार. हा 3 आणि x मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये येणार. 3 × 3, 3 8 24 म्हणजे एक्सचं उत्तर 18 आलं. 18 त्रिक 54. पण काय करतात मुलं, लगेच 18 मार्क करून टाकतात. चूक, हे उत्तर आलं. आता तुम्ही एवढं सोडवलं, थोडक्यात घालू नका मार्क्स. व्यवस्थित विचार करून प्रश्न शेवटपर्यंत वाचा. काय दिलेलं आहे त्यांनी, काय म्हटलेलं आहे,
तर त्या संख्येची निमपट किती? हे 18 उत्तर आलंय ना, या 18ची निमपट म्हणजे अर्धी, 18/2 किती येणार आहे? 9, जे आहे ऑप्शन क्रमांक 3. शेवटी काय दिले बघा ते व्यवस्थित येते का लक्षात? तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. पुन्हा पुन्हा पाहून घ्या, आपण जे प्रश्न सोडवायला लागलेलो आहोत. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. आता या प्रश्नामध्ये बघा, चेन रूलवर आधारित प्रश्न आहे. प्रश्न बघा काय आहे, एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास, घाबरायचं नाही, सोपा प्रश्न आहे. तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? किती दिवस लागतील नाही विचारलंय, किती कमी दिवस लागतील असं विचारलेलं आहे. बघूया आपण. चला आता याच्यामध्ये जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न असतो तेव्हा बघा प्रश्न असतो कसा आधी समजून घ्या. जर M1 माणसे दररोज T1 तास काम करून D1 दिवसात W1 काम करतात. बघा परत आहे का, जर M1 माणसं दररोज T1 तास काम करून W1 काम D1 दिवसात करतात, तर M2 माणसे D2 दिवसात दररोज T2 तास काम करून W2 काम करतील. हे लक्षात ठेवा. M म्हणजे माणसं किंवा मजूर, D म्हणजे दिवस, T म्हणजे त्या दिवसातले तास आणि W म्हणजे काम. हा फॉर्म्युला अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी लक्षातच ठेवा. एकदम सिंपल आहे. काय म्हटले बघा, एक भिंत बांधण्यासाठी, म्हणजे एक भिंत म्हणजे हे काम झालं की नाही बघा. बघा एक भिंत बांधण्यासाठी मी खाली ठेवलं W1. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर, 8 मजूर म्हणजे M1 झाले की नाही. 8 मजूर मी वर ठेवलं, 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. 5 दिवस लागतायत. दररोज किती तास काम करतात वगैरे दिलेलं नाहीये. ते इथे पण दिलेलं नसणार, इथे पण दिलेलं नसणार, लक्षात ठेवा. तर बघा काय म्हटलंय, मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास, बघा मजूर किती होते? 8 मजूर आहेत, त्यांची संख्या जर मी 5/4 पट केली तर तीच भिंत बांधण्यासाठी, बघा खाली तीच भिंत, म्हणजे मी M2 च्या जागी हे घेतलंय पूर्ण. तीच भिंत बांधायची म्हणजे तेच काम आहे. इथं पण एक आहे आणि इथे पण एक आहे. पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? आपल्याला दिवस माहित नाहीयेत. D लिहून टाकतो इथे, D लिहितो किंवा D2 लिहितो, काय फरक नाही पडत. बघा आता इथे काय येणार, 8×5 = 40 येणार, 40/1 काय फरकच नाही पडत. इथे बघा 4×1 = 4, 4×2 = 8, बरोबर. 5×2 किती येणार? 10. 10 × D2 येणार. खाली तर एकच आहे तसा, पण हा 10 खाली जाणार. मला सांगा D2चं उत्तर किती येणार? 40/10. 40/10 म्हणजे उत्तर येणार 4. D2चं उत्तर 4 आलं. विचारलं काय बघा, तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? मला सांगा, पूर्वी किती दिवस लागत होते? 5. आता किती दिवस लागतायत? आता दिवस लागतायत 4. तर पूर्वीपेक्षा किती कमी दिवस झाले? 5 - 4 म्हणजे 1 दिवस कमी झाला. हे पण बघा फसवे प्रश्न असतात. तुमचं उत्तर 4 आलं, ऑप्शन मध्ये पण 4 आहे बघा, तुम्ही मार्क करून टाकता चुकून. पण विचारलंय काय, पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागले? आधी 5 दिवस लागायचे, आता 4 दिवस लागले. 5 - 4, 1 दिवस कमी लागला. येते का लक्षात? तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न युनिटवर आधारित आहे, म्हणजे तुम्हाला युनिट माहित पाहिजेत. बघा प्रश्न काय आहे, 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? 5¼ किलोमीटर. आता 5.25 याचा अर्थ 5.25 किलोमीटर या लांबीच्या रस्त्याचं डांबरीकरण करायचं आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे नवीन युनिट आलेलं आहे, हेक्टोमीटर. बघा आता 1 हेक्टोमीटर याचा अर्थ असतो 100 मीटर. हे लक्षात ठेवा, हे फक्त याच्यामध्ये माहित पाहिजे. 1 हेक्टोमीटर म्हणजे 100 मीटर. 9.5 हेक्टोमीटर, बघा आता 9.5, 9.5 हेक्टोमीटर, H लिहितो फक्त मी, म्हणजे काय करावं लागणार मला? 9.5 ला कशाने गुणावं लागणार? 100 ने. मग ते मीटर येणार की नाही? मग 9.5 × 100, बघा दशांशीनं 2 घरं उजवीकडे सरकणार, उत्तर येणार 950 मीटर. म्हणजे त्यांना सांगायचं काय आहे, 950 मीटर लांबीचं डांबरीकरण झालेलं आहे.
आणि किती रस्त्याचं डांबरीकरण करायचं आहे 5.25 किलोमीटर. याचा अर्थ मला जर याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं झालं मला काय करावं लागणार 5.25ला परत 1000ने गुणावं लागणार. म्हणजे बघा हे दशांश चिन्ह 3 घरं उजवीकडे सरकणार. काय येणार 5250 मीटर. एवढ्या लांबीचा म्हणजे एवढ्या लांबीचा जो रस्ता आहे त्याचं डांबरीकरण करायचं आहे. एवढ्याचं झालं विचारलंय काय अजून किती मीटर लांबीचा रस्ता डांबरीकरण करणं बाकी आहे. मग मला काय करावं लागणार या 5250 मधून जेवढं डांबरीकरण झालंय 950 ते वजा करावं लागणार. बघा सिंपल आहे. 50 मधून 50 गेले 00, 52 मधून 9 गेले किती उरतात 43. म्हणजे 4300 मीटर रस्त्याचं डांबरीकरण करणं बाकी आहे, जे आहे ऑप्शन क्रमांक 3. किती सिंपल आहे बघा. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट तुम्हाला माहित असायला हवी होती, हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर. लक्षात येत आहे. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. हा जो प्रश्न आहे हा घड्याळातील टाइम गॅपवर आधारित प्रश्न आहे. बघा सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला तर सामना किती वेळ चालू होता. आता बऱ्याच जणांना 7:45, 2:30 हे कळत नाही. इंग्लिशमध्ये बघा अ क्रिकेट मॅच स्टार्टेड ॲट 7:45. 7:45 याचा अर्थ 8 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत. 7:45 याचा अर्थ 7:45 याचा अर्थ 8 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत. मला सांगा 8 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत याचा अर्थ 7:45 बरोबर की नाही. तेव्हा क्रिकेटचा सामना म्हणजे क्रिकेटची मॅच सुरू झाली आणि त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला. 2:30चा अर्थ बघा 2:30चा अर्थ 2:30. हाफ म्हणजे 30 मिनिट. 2 नंतर 30 मिनिटं याचा अर्थ 2 वाजून 30 मिनिटं म्हणजे 2:30. तेव्हा संपला हा सामना. विचारलं काय सामना किती वेळ चालू होता. आता सिंपल बघा हे 7:45 पासून 2:30 पर्यंत काढणं आपल्याला अवघड जातं. आधी काय करा ह्याच्यामध्ये प्लस 15 मिनिटं मिळवली तुम्ही तर किती वाजतील 8 वाजतील बरोबर. 8 वाजतील. सकाळी 8 वाजलेत समजा. आता 8 वाजल्यापासून तुम्ही 2:30 वाजेपर्यंत जेव्हा जाता 8 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत किती तास होतात. 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत 4 तास आणि 12 ते 2 पुढचे 2 तास म्हणजे 6 तास झाले. हे 6 तास झाले आणि हे वरचे 30 मिनिटं आहेत बघा बरोबर प्लस 30 मिनिटं आणि आधीची ही 15 मिनिटं ती पण जोडूयात ना प्लस 15 मिनिटं. म्हणजे ऍक्च्युली बघा 6 तास तर झालेले आहेत. 6 तास तर कंप्लीट झालेले आहेत. वरून हे 30 आणि 15 45 मिनिटं पण झालेली आहेत. 6 तास 45 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे याचा अर्थ 7 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत की नाही. जेव्हा 15 मिनिटं बाकी असतात तेव्हा पावणे हा शब्द लागतो. मग इथे 5:45 तर नाही होणार. 7 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत म्हणजे 6:45 होणार. 7:45 याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 1. किंवा इंग्लिशमध्ये 15 मिनिटं बाकी आहेत 7 वाजायला. 7 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत म्हणजे 7:45. बघा इथे 7:45. लक्षात येते का. म्हणजे समजून घ्या ज्यांना घड्याळ कळत नाही पावणे काय असतं, सव्वा काय असतं, 1:30, 2:30 काय असतं ते एकदा बघून घ्या. लक्षात येते 1:30 म्हणजे 1 वाजून 30 मिनिटं, 2:30 म्हणजे 2 वाजून 30 मिनिटं, 2:45. आता 2:45 याचा अर्थ सांगा मला. 2:45 याचा अर्थ 2 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत. लक्षात ठेवा 2 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत म्हणजे 2:45. इंग्लिशमध्ये काय येणार 1:45. 2 वाजायला 1/4 बाकी आहे, 15 मिनिटं बाकी आहेत. लक्षात येते का. ह्याची प्रॅक्टिस करा कळून जाईल तुम्हाला. पाहूया आपण पुढचा प्रश्न. हा प्रश्न तर सगळ्यात सोपा होता. प्रश्न बघा 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास किती माळा तयार होतील. अतिशय सोपा वाटतो की नाही प्रश्न. तरी मी तुम्हाला सांगतो मोर दॅन 50% स्टुडंट्स चुकतात. मी सांगतो कसं बघा 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ म्हणजे मला सांगा 36,060 बरोबर एवढे मणी आहेत आपल्याकडे आणि 12 मण्यांची एक माळ केली म्हणजे 12 मण्यांची एक माळ, पुढच्या 12 मण्यांची एक माळ, त्याच्या पुढच्या 12 मण्यांची एक माळ. मग अशा किती माळा तयार होतील असं त्यांनी विचारलेलं. मग मी भागिलेच करणार ना. मग आता ह्याचं ऍक्च्युली उत्तर काय येतं बघा. 12 काय चुकतात काय बघा फक्त लोक. 12 × 36 3 नंतर पुढे 0 आहे ते 0 घेतात आणि पुढे 60 घेतात डायरेक्ट.
आणि 12×5 = 60 करून टाकतात. हे 60 दिसतंय ना, ते लगेच घेऊन टाकतात. 12×5 = 60, 305 उत्तर लिहून टाकतात. आणि तुम्ही बघा, एक्झामिनर फसवण्यासाठी पहिलंच ऑप्शन 305 ठेवतो. मग तुमच्या माइंडमध्ये पण येतं 305. तुम्ही तिथे एक्झाम प्रेशरमध्ये विचार नाही करत, लगेच 305 मार्क करून टाकता. चुकतं. म्हणून जरा विचार करा. 0 घेतला तुम्ही, इथे 0 घेतला, पुन्हा डायरेक्ट 60 नाही घ्यायची गरज, पुन्हा फक्त 6 घ्यायचा असतो. मग 6ला 12ने भाग जातच नाही. 12 0 0 आणि मग पुढचा 0 घेतल्यावर ते 60 होतं. मग 12×5 = 60 म्हणजे उत्तर येणार आहे 3005, जे आहे ऑप्शन क्रमांक 4. बघा ना, तो ऑप्शन पण सगळ्यात पलीकडे ठेवलाय. मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतो. बघा, 36,060, ठीक आहे, इथे भागिले 12 आहेत. मग 12 × 36 करणार तुम्ही, ठीक आहे, 0 0 वरून 0 घेतला, इथे 0 घेणार, 12 0 0. बघा बरोबर. परत 6 घेणार, परत 12 0 0 आणि परत हा शेवटचा 0 घेणार आणि 12×5 = 60, उत्तर येणार 0 0, 3005. सो विचार करून सोडवा. तुम्हाला वाटतं की एकदम इझी प्रश्न आहे, पण काही प्रश्न फसवे पण असतात. घाईमध्ये मी हे नाही सांगत आहे की तुम्हाला ते भागाकार जमणार नाही, पण घाईमध्ये एक्झाम प्रेशरमध्ये चुका होतात. 3005च्या जागी चुकून उत्तर 305 होऊ शकतं. म्हणून काळजी घ्या, व्यवस्थित पेपर सोडवा. याचं उत्तर आहे 3005. येते लक्षात. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. फ्रॅक्शनवर आधारित प्रश्न आहे हा. बघा, एका पुस्तकाची 507 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? आता बघा, जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा एक एकूण पुस्तकाची, म्हणजे पुस्तकाला एकूण पानं 1 आहेत असं अज्युम करायचं. लक्षात ठेवा. म्हणजे 1 काय असणार? पुस्तकाची एकूण पाने, टोटल पेजेस, एकूण पाने हे किती आहेत? एकूण पेजेस किती आहेत? 1. लक्षात ठेवा. आता 507 पानं वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली, रिमेनिंग पेजेस. म्हणजे शिल्लक किती राहिली आपण बघूया. शिल्लक म्हणजे रिमेनिंग पेजेस. 1 तर टोटल पेजेस आहेत, त्यातून 5/7 वाचली, एवढी वाचून झाली, तर किती शिल्लक राहिली बघा. हे कसं करतो आपण? 7 × 7 -5, कारण छेद असमान आहेत ना, अनलाईक फ्रॅक्शन्स आहेत. 7 × 7 - 5 2, 2/7 शिल्लक राहिली. हे आपण असं पण करू शकतो बघा. 5/7 आहे, 7 मधून 5 गेलं 2, वरती 2 खाली 7, 2/7 शिल्लक राहिली. आणि ती पानं आहेत किती? जी शिल्लक राहिलेली पानं आहेत ती किती आहेत? 56. बघा आता 2/7, आता बघा तुम्हाला कळेल इथे 2/7 पानं ही ऍक्च्युली आहेत 56, कारण जेवढी शिल्लक राहिली ती 56 पाने आहेत. विचारलंय काय? तर त्या पुस्तकात एकूण किती पाने? मला सांगा, पुस्तकाची एकूण पाने आपण किती अजून केलेली आहेत? 1. मग एक पूर्ण पुस्तक जेव्हा मी घेणार तेव्हा त्याला किती पानं असणार? म्हणजे 2/7 पुस्तकाचा भाग म्हणजे 56, तर संपूर्ण पुस्तकाचा भाग म्हणजे किती पानं? याच्यामध्ये आपण काय करतो? याच्यामध्ये आपण करतो क्रॉस मल्टिप्लाय. क्वेश्चन मार्क गुणिले 2/7. बघा आता सिंपल आहे, हे अवघड काहीच नाहीये. क्वेश्चन मार्क गुणिले 2/7. बाय द वे, क्वेश्चन मार्क म्हणजे काय? किती पानं ते आपल्याला निघणार आहेत. बरोबर. ह्यांचा गुणाकार केला इज इक्वल टू 56 गुणिले 1, 56 × 1. बघा आता क्वेश्चन मार्क इज इक्वल टू, तिकडे 56 आहेच, हा 2/7 आहे ना, जेव्हा इक्वल टू साईल ओलांडून पुढे जातो तेव्हा तो होतो 7/2. लक्षात ठेवा, 7/2. आता भाग देऊया. 2 दुने 4, 2 8 16, 28 गुणिले 7. आता बघा ना, समजा तुम्हाला पाढा पण येत नाही, मी अज्युम करतो. 7 8 56 येतात की नाही, म्हणजे शेवटी 6 येतो. ऑप्शन बघा, शेवटी 6 हेच आहे. म्हणजे पाढे जरी पाठ नसले तर शेवटचा एक जुगाड म्हणतो ना आपण, की शेवटचा जुगाड, की मला लगेच उत्तर काढायचंच आहे न चुकता ते पण. ऑप्शन पण बघा जरा. 7 8 56 डायरेक्ट 196 मध्ये शेवटी 6 आहे ना, ते उत्तर. आणि 28 7 196 असतात. सो आपलं उत्तर बरोबरच आहे. येते का लक्षात? तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा असतो. व्यवस्थित पाहून घ्या मी कसा सोडवलेला आहे. आणि आपण जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. हा जो प्रश्न आहे ना, तो डायरेक्ट प्रपोर्शनवर आधारित आहे. खूपच सोपा प्रश्न आहे. 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात. म्हणजे काय दिलेलं आहे? कापड दिलेलं आहे, कापड, आणि किती शर्ट शिवले जातात हे दिलेलं आहे. बघा काय म्हटलेलं आहे,
4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात. सिंपल. पुन्हा काय विचारलंय, 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल. म्हणजे शर्ट 15 पाहिजेत, तर त्यासाठी किती कापड लागेल. बघा ना, मागच्या प्रश्नासारखाच आहे हा. मग आता मी काय करणार इथे, क्रॉस मल्टिप्लाय. बघ, क्रॉस मल्टिप्लाय करताना बघा, याचा आणि याचा गुणाकार आणि याचा आणि याचा गुणाकार. बघा, 15 गुणिले 4.5. आता तुम्ही डेसिमल पॉइंटला घाबरला नाही पाहिजेत, कारण मी सांगितले कसं सोडवायचं. प्रश्नचिन्ह गुणिले 2 म्हणजे काय येणार, 15 गुणिले 4.5 भागिले 2 येणार, बरोबर प्रश्नचिन्ह. बरोबर की नाही सांगा. आता आधी मी काय करू शकतो, 15 ने 2 ला भागलं तर 7.5 गुणिले 45 करू शकतो, किंवा 15 गुणिले 4.5 मी करून घेईन आणि नंतर 2 ने भागेल, काही चालतं. बघा आता जर मी 15 गुणिले 4.5 केलं, बघा आता 4.5 गुणिले 15 असं केलं, 15चा पाढा येतो सगळ्यांना. 15 पाची 75, हातचे आले 7, 15 चोक 60, 60 आणि 7 67. मी तुम्हाला सांगितलं होतं दशांशानंतर एकच घर आहे, मग उजवीकडून एक घर सोडायचं, उत्तर येतं 67.5. पण खाली 2 आहे हे लक्षात ठेवा, म्हणजे 67.5 भागिले 2 हे उत्तर येणार आहे. बरोबर. चला आता भाग देऊया. बे के बे, इथे काय येणार, बेत्रिक 6, इथे परत बेत्रिक 6, एक उरला पण दशांश चिन्ह आहे, पुढे 5 आहे, बे 7 14, परत एक उरला, बे 5 10, म्हणजे उत्तर येतं 33.75, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 3. लक्षात येते. म्हणजे अतिशय सोपा प्रश्न होता. याच्यामध्ये फक्त तुम्हाला डायरेक्ट प्रपोर्शन काय असतं, म्हणजे 10 पेनांची किंमत समजा 100 रुपये, तर 8 पेनांची किंमत किती, अशा प्रकारचा तो प्रश्न होता. तर त्या पद्धतीने तो सोडवायचा असतो क्रॉस मल्टिप्लाय करून. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न बघा, पुन्हा एक जॉमेट्री म्हणजे भूमितीवर आधारित प्रश्न. ओ केंद्र आहे, बघा ओ केंद्र मी हे ड्रॉ करून ठेवलंय, आणि परीक्षेमध्ये जो प्रश्न होता ना त्याच्यामध्ये पण दिलं होतं. ओ केंद्र असलेले वर्तुळ ADBच्या बाजूंना बिंदू A व बिंदू B मध्ये स्पर्श करते. बघा इथे बिंदू A दिसतोय तुम्हाला आणि इथे बिंदू B दिसतोय, त्याच्यामध्ये स्पर्श करतो. जर अँगल ADB, बघा अँगल हा ADB हा किती दिलेला आहे, 68 डिग्री दिलेला आहे, 68 डिग्री. तर AOB किती, AOB म्हणजे हा अँगल तुम्हाला विचारलेला आहे, हा अँगल X तो तुम्हाला विचारलेला आहे. आता एक याची प्रॉपर्टी आहे सर्कलची, तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, D पासून A पर्यंत एक लाईन ड्रॉ केली आणि A हा जो पॉइंट आहे ना तो सर्कलच्या सर्कम्फरन्सवर आहे, म्हणजे वर्तुळाच्या परिघावर आहे. जेव्हा बाहेरच्या बिंदूतून वर्तुळाच्या परिघाचा एक पॉइंट जो स्पर्श केला जातो त्याला स्पर्शिका म्हणतात. ह्याला म्हणतात मराठीमध्ये स्पर्शिका, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात टँजंट. टँजंट म्हणतात. स्पर्श केला ना बाहेरच्या बिंदूतून. मला सांगा, ही पण स्पर्शिका आहे आणि ही पण स्पर्शिका आहे ना, म्हणजे ह्याला पण आपण टँजंट म्हणू शकतो. तर एक प्रॉपर्टी काय बघा सर्कलची, जी पण टँजंट असेल त्या टँजंटचा जो पॉइंट असतो त्या पॉइंटवर वर्तुळाच्या केंद्रातून जर एक लाईन ड्रॉ केली, म्हणजे रेडियस ड्रॉ केली, तर तो अँगल 90 डिग्री असतो, काटकोन असतो. लक्षात ठेवा, ही प्रॉपर्टी आहे. मग हा 90 डिग्री आहे, तर मला सांगा हा पण 90 डिग्री असणार की नाही, म्हणजे दोन अँगल डायरेक्ट 90 डिग्री होतात. हेच माहित असायला हवं होतं फक्त तुम्हाला, बस. आणि तुम्हाला माहितच आहे, हा चौकोन तयार झालाय बघा, हा जो आहे ना बाहेरचा, हा चौकोन तयार झालेला आहे. म्हणजे बघा इथून असा, इथून असा हा चौकोन तयार झालेला आहे. बरोबर. चौकोनाच्या चारही कोनांची म्हणजे 4 अँगलची बेरीज, ऍडिशन 360 डिग्री होते. मग त्यातलं बघा हे 90 आणि हे पण 90 आहे, म्हणजे हे 90 आणि हे 90 180 झाले. मग 360 मधून हे 180 गेले. मग याचा अर्थ काय, हा एक्स अँगल आणि हा 68 डिग्री अँगल या दोघांची बेरीज किती असणार, 180. मग हे दोन मिळून जर 180 असतील तर मला सांगा हा अँगल किती असेल, 180 मधून 68 गेल्यावरच आहे ना. म्हणजे बघा 180 मधून जर मी 68 मायनस केलं तर मला हा एक्स अँगल मिळेल. 90 90 180 आणि हे दोन 180 360 झाले. मग 180 मधून 68 गेले, उत्तर काय येतं 112 डिग्री, जे आहे ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे तुम्हाला फक्त एकच प्रॉपर्टी माहित असायला हवी होती की जो स्पर्शिका म्हणजे टँजंटचा जो बिंदू असतो, तो जो पॉइंट असणार त्या पॉइंटवर जर आपण रेडियस ड्रॉ केली तर 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉ होते. लक्षात ठेवा.
येते का लक्षात? तर अशा पद्धतीने हा जॉमेट्रीचा प्रश्न सोडवायचा होता. पुढचे आता काहीच प्रश्न राहिलेले आहेत, पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे ना, खूपच छान प्रश्न आहे, खूपच छान प्रश्न आहे, टाइम अँड वर्कवर आधारित. काय म्हटले बघा, काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 रुपये आहे. आता एक्स वगैरे मानायची गरज नाहीये. बघा आता काय म्हटलेलं आहे, काही मजूर आहेत, बरोबर, काही लेबर्स आहेत, लेबरर्स. ते जेव्हा 10 दिवस काम करतात तेव्हा त्यांना 19,200 रुपये मजुरी मिळते. बरोबर, लक्षात राहील हेच पहिलं वाक्य आहे. मला सांगा, चला पुढे जाण्याआधी मला सांगा, हेच काही मजूर मी घेतले, 10 दिवसात एवढे पैसे कमवत आहेत. मग मला सांगा, एका दिवसात 19,200 भागिले 10 रुपये कमवतील की नाही? आता सिंपल आहे ना, जर 10 दिवसात कोणी 100 रुपये कमवतोय तर एका दिवसात किती कमवणार? 100 भागिले 10. मग 19,200 भागिले 10 किती येणार? 1920 रुपये. एवढं कळलं का? काही मजूर एका दिवसात 1920 रुपये कमवतात. सिंपल झालं. पुन्हा काय म्हटलं बघा, मजुरांची संख्या 3 ने कमी केली, म्हणजे हे जे मजूर होते, काही मजूर, एक्स वगैरे घ्यायची गरज नाहीये, हे काही मजूर होते, त्यातून जर मी 3 मायनस केलं तर बघा 5 दिवसांची त्यांची मजुरी किती होतीये? 6,000. सिंपल आहे बघा, कितीतरी 6,000. मला हे मिळालेलं आहे, लक्षात ठेवा. आधी मी याला बॉक्स करून ठेवतो. एका दिवसाची त्या काही मजुरांची मजुरी मिळालेली आहे. काही मजूरमधून 3 गेले, 5 दिवस काम करतात, 6,000 रुपये कमवतात. मला सांगा, काही मजूर मायनस 3 मजूर एका दिवसात किती कमवतील बरं? 5 दिवसात एवढं कमवतात, एका दिवसात किती कमवणार? 6,000 भागिले 5. 6,000 भागिले 5 म्हणजे किती रुपये कमवणार? 5 एके 5, 5 दुने 10, 1,200 रुपये कमवणार. 1,200 रुपये कमवणार. परत ऐका, काही मजूर एका दिवसात 1920 रुपये कमवतात आणि काही मजूर वजा 3 मजूर कमी केले, तेच एका दिवसात 1,200 रुपये कमवतात. मग मला सांगा, 3 मजूर कमी झाल्यामुळे, नीट बघा, लॉजिक बघा, 3 मजूर कमी झाल्यामुळे किती पैसे कमी मिळाले? 1920 मिळाले असते, पण 1,200 रुपये मिळाले, म्हणजे 720 रुपये कमी मिळाले. 720 रुपये कमी मिळाले. किती मजुरांमुळे? 3. याचा अर्थ प्रत्येक मजूर 720 भागिले 3 कमवतो की नाही? बघ, एकदम सिंपल आहे की नाही? बघा, 720 रुपये कमी झाले 3 मजुरांमुळे, म्हणजे 3 मजुरांची मजुरी 720 रुपये होती. 720 भागिले 3, मला एका मजुराची मजुरी मिळेल. बघा, 3 दुने 6, इथे बघा, 3 दुने 6, 1 उरला, 3 चौक 12 आणि पुढे 0. 240 रुपये मजुरी असणार एका मजुराची एका दिवसाची. काय विचारले बघा, प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल? 240 रुपये. ऑप्शन क्रमांक 4. लॉजिकली सोडवायचा होता हा प्रश्न. उगाच बऱ्याच गोष्टी घेऊन, लसावी मसावी घेऊन काय अर्थ नाहीये सोडवण्यात. लॉजिकली तुम्हाला कळलं का? 3 मजूर कमी झाल्यामुळे 720 रुपये कमी मिळाले. 3 मजूर असते तर तेवढेच पैसे मिळालेले असते ना. तर 720 भागिले 3 ही एका दिवसाची मजुरी एका मजुराची. 240 हे उत्तर आलं आपलं. लॉजिकली सोडवायचं होतं. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न ऍव्हरेज म्हणजे सरासरी या टॉपिकवर आधारित आहे. हा तर खूपच बेसिक आहे, पण ऍव्हरेज या टॉपिकवर आपण खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याला तुम्ही खूप छान प्रकारे प्रतिसाद पण दिलेला आहे. तर तो व्हिडिओ पण पाहून घ्या, तो आपल्या YouTube चॅनलवर आहे. बघा, आता हा व्हिडिओ बघण्याआधी हा जो प्रश्न आहे तो कसा सोडवायचा बघा. 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45, 60, 50, 24, 31 किलोग्रॅम तांदूळ जमवले. ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यामध्ये भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ? म्हणजे काय, त्यांनी ऍक्च्युली टोटल जमवले किती बघा. पहिल्या कुटुंबाने 45, दुसऱ्या कुटुंबाने 60, तिसऱ्या कुटुंबाने 50, चौथ्या कुटुंबाने 24 आणि नंतर 5व्या कुटुंबाने 31 एवढे जमवले. आणि ते भरायचे किती पिशव्यांमध्ये आहेत? ह्या सगळ्यांना 5 पिशव्यांमध्ये भरायचे आहेत समान पद्धतीने. बघा ना, समान पिशव्या भरायच्या आहेत. तर या सगळ्यांची बेरीज करून 5 ने भागायचंय मला, ऍव्हरेज निघतो. बघा आता, आधी 24 आणि 31 मी केलं, ते येतं 55, 55 आणि 45 ते येतात 100, 100 आणि 60 160, 160 आणि 50 210, म्हणजे 210 भागिले 5 हे उत्तर येणार. तुम्हाला माहिती आहे आता 5 चोक 20, बघा 5 चोक 20, 1 उरला, पुढून घेतला 0, 5 दुने 10, म्हणजे उत्तर येतं 42.
म्हणजे प्रत्येक पिशवीमध्ये 42 किलो तांदूळ भरावा लागेल. ऑप्शन क्रमांक 2. किती सिंपल आहे बघा. म्हणजे आलं का लक्षात. आणि हे जे आहे हे इतके सिंपल प्रश्न असतील असं आपण विचार पण नाही करू शकत, पण एवढे सिंपल प्रश्न विचारले पण जातात, हे लक्षात ठेवा. तर तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव हे जे प्रश्न होते 30 ते मी सोडवलेले आहेत. आणि हे का करावं असं वाटतं, तर तुमचा मिळत असलेला प्रतिसाद आणि तुमचं मिळत असलेलं प्रेम याने अक्षरशः खरंच 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 आम्ही भारावून जातो. म्हणून ती स्फूर्ती पण येते, म्हणून पण चांगलं वाटतं. विद्यार्थ्यांचं चांगलं करण्यासाठी आम्हाला प्रेरणा पण मिळते. खूप छान, खूप चांगलं करावं वाटतं. खूप व्हिडिओ युट्यूबवर टाकावेसे वाटतात, पण वेळेअभावी, कारण आमची ऑफलाईन बॅच सुरू असते आणि तुम्हा सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहितीच असेल, आम्ही फक्त एका बॅचमध्ये 50च विद्यार्थी घेतो. मग प्रत्येकावर लक्ष देणं, त्यांचे डाऊट सॉल्व्ह करून घेणं आणि त्याच्यामध्ये वेळ काढून हे युट्यूब लेक्चर्स घेणं, ह्याला वेळ मिळत नाही. आणि लाईव्ह घेणं वगैरे तर मला खूप सोपं आहे. बरेचसे शिक्षक लाईव्ह पण घेतात आणि चांगले पण शिक्षक आहेत, मी बघितलेलं पण आहे, खूप छान पद्धतीने शिकवतात. पण मला पण लाईव्ह घेता येईल, पण लाईव्ह घ्यायला गेल्यावर ऑफलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांवर काय म्हणतो आपण, त्यांच्यावर बॅड इम्पॅक्ट पडतो आणि ते चांगलं नाहीये. म्हणून जसजसा वेळ मिळतो तसतसा आम्ही यूट्यूबमध्ये रेकॉर्डेड पद्धतीचे लेक्चर्स घेऊन येतो. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जे पण टीईटी मित्र आहेत तुमचे, हा फक्त टीईटीसाठी नाही तर बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांसाठी हा देखील व्हिडिओ उपयोगी ठरेल, कारण सर्वच प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. विजयपथ अकॅडमीच्या वतीने सर्व सबस्क्रायबरला खूप खूप शुभेच्छा आणि आगामी येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला आमचं असं मत आहे की सर्वजण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने पास व्हावेत. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप स्टडिंग स्मार्टली. ऑल द व्हेरी बेस्ट.